जे काय डेटा ग्रंथ आहे त्याचा उद्घाटन त्यावेळी जी लोक जी सदस्य एनजीओची तिथे बँगलोरला आली होती, त्या लोकांनी श्री श्री तत्व ह्याची व्हिजिट आम्ही केली होती. आणि त्या व्हिजिटमध्ये आम्ही पाहिलं की अत्यंत सुंदर उपक्रम, अत्यंत सुंदर आणि नीटनेटका, हायजीन आणि सगळे हायली क्वालिफाईड टीम तिथे काम करते आहे. आणि गेले कित्येक वर्ष हे काम श्री श्री तत्व करत आहे. लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांचं हॉस्पिटल्स आहेत, आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे त्यांचं तिथे बाजूला. आणि अशा सगळ्या व्हिजिटमध्ये आम्हाला हे पाहिलं की आयुर्वेदाचं महत्व आणि आयुर्वेदाची प्रोसेस किती आहे, किती हायजीन आहे. म्हणजे एका सेशन नंतर आम्हालाही त्यांनी आत जाऊन दिलं नाही बिकॉज ऑफ हायजीन, की ते बोलले की ह्याच्या पुढे तुम्हाला एंट्री नाही मिळणार. इतकं ते सांभाळून काम करत आहेत त्या औषधासाठी. तर त्याचे जे सर्व जे बघतात जनरल मॅनेजर सर्व श्री आर बेलारी हे आज आपल्यात उपस्थित आहेत. आणि ते आज आपल्याला आयुर्वेद आणि आयुर्वेदापासून करोनाचा आणि बाकी सगळ्या जे इम्युन सिस्टम म्हणतो किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी कसा ह्याचा फायदा होणार आहे आणि कुठली औषधं कुठली तत्वामध्ये आहेत किंवा घेतली पाहिजेत त्याबद्दल आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर श्री नितीन बोरा हे माझे तसं तर आमचे परिचय, आमचे फॅमिली मेंबर, माझे डॉक्टर्स आहेत. ते माझे, मी त्यांना गुरु पण म्हणतो त्यांच्या समाजसेवेच्या कामामध्ये. त्यांची खासियत पटकन एक दोन मिनिटात सांगतो की पद्मावती भाग म्हणून एक पुण्यामध्ये भाग आहे, तिथे सॉर्ट ऑफ स्लम आहे. आणि ह्या स्लम मध्ये ते काम करतात स्पेशली. म्हणजे पुण्यामध्ये असे अनेक वेळा मी त्यांना विचारलं की जर तुम्ही भरपूर ठिकाणी छान छान एरियामध्ये जाऊन काम करू शकता तर तुम्ही स्लम मध्ये का काम करता. तर तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं होतं मला की जेव्हा मी एज्युकेटेड लोकांसाठी काम करतो ना, ते एज्युकेटेड लोक पुस्तकं किंवा गुगल वाचून माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की काय मला आजार होतोय आणि काय मला औषध द्यायला पाहिजे. तेच जेव्हा स्लम मध्ये ते काम करतात तिथे 100% ट्रस्ट ही लोक डॉक्टरांकडे ठेवतात आणि बरी होतात. आणि हीच गोष्ट आहे की प्रत्येक माणसाला की विश्वास हा फार मोलाचा आणि महत्वाचा असतो. त्याचबरोबर त्यांचं अजून एक मला फार छान वाटलं की त्यांचं क्लिनिकचं टायमिंग जर तुम्ही बघितलं तर दुपारी 2 ते 7 आणि संध्याकाळी साधारण 9 ते मग अनलिमिटेड 2, 3, 4 फाटेचे किती वाजतील ते. तेव्हाही मी त्यांना विचारलं की डॉक्टर असं ऑड टायमिंग का. मग त्यांनी जे काय मला एक्सप्लेनेशन दिलं होतं की सकाळी जी त्या स्लम मधल्या लेडीज धुणं भांड्याला जातात त्या दुपारी कामं उरकून घराचं उरकून येतात, म्हणून 2 ते 7 त्या महिलांसाठी स्पेशली वेळ असतो. आणि जे दिवसा बाहेर मजदुरी करायला जातात वॉचमॅनचं काम करायला किंवा तसं रिक्षा चालवतात वगैरे, ही लोक रात्री साधारण 10 ते 11 वाजता फ्री होतात कामामधून. म्हणून त्यांच्यासाठी 10 ते 2 या पद्धतीने ते क्लिनिक चालवतात. कित्येक वेळा त्यांचे कन्सल्टन्सी फी सुद्धा ते नाहीच ऑलमोस्ट घेत आणि अशा पद्धतीने खूप छान काम करतात. त्यांचं एक मोठं गोष्ट सांगायची आहे की बिकॉज ऑफ स्लम कुठलाही व्हायरस पटकन जिथे स्प्रेड होतो असा एरिया असतो स्लम. ह्याच्यापूर्वी बरेच व्हायरस येऊन गेले आणि ते स्लम्स मध्ये, तर तेव्हापासून त्यांनी असं एक अभ्यासक म्हणूनच या व्हायरसच्या दृष्टिकोनातून काम करायला चालू केलं की कुठलाही व्हायरस आला तर डॉक्टर नितीन बोरांना प्रत्येक मीडिया किंवा बाकी पुणे महानगरपालिका हे येऊन विचारतात की नक्की काय आणि त्याचे सिमटम्स आणि काय. अशा अनेक मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत. साम टीव्ही आहे, एबीपी माझा आहे, IBN लोकमत आहे, ह्याच्यावर आपण जाऊन युट्यूबवर जाऊन पाहू शकता. त्याचप्रमाणे HIV साठी त्यांनी खूप मोठं काम केलं होतं बिल गेट्स फाउंडेशन बरोबर पुण्यातील रेड लाईट एरियामध्ये. तर सांगायला गेलं तर बराच वेळ लागेल, परंतु आता आपल्याला बाकीच्या गोष्टी सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत. ते जेव्हा येतील दुसऱ्या सेशन मध्ये तेव्हा तुम्हाला त्याबद्दल कळेलच. तर मी डॉक्टर RR बेलारी इनका मैं बहुत बहुत स्वागत करता हूँ. डॉक्टर साहब. सर बोलिए. यस, आपका स्वागत है इस मंच पे और आप कृपया करके आप अपना सेशन चालू करेंगे. थैंक यू. थैंक यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव. एक अच्छे है कि आपको मैं 100% मराठी समझ सकता हूँ. अच्छा. बोलने के लिए थोड़ा तकलीफ है लेकिन पूरा समझ सकता हूँ. दैट इज अ थिंग. बट अगर आमने सामने बैठ के तो बात कर सकता है, लेकिन अभी पोडियम में बैठ के बात करना मराठी में उतना इजी नहीं है. अच्छा.
आपका पूरा बात सुन लिया मैंने, समझ भी लिया। वेरी गुड। आज का तारीख में ये जो कोरोना जो महामारी बोल रहे हैं हम लोग, इतना भयभीत करके रख दिया है कि लोग बाहर जाने के लिए डर रहा है, जो अंदर रहने के लिए भी डर रहा है, और लोग ना घर को कोई आ रहा है ना घर से कोई बाहर जा रहा है। ये कोरोना है क्या? ये तो मैं इससे ज्यादा, अभी इतने लोग अभी कोरोना के बारे में बात कर चुके हैं, सबको मालूम है कहाँ से आता है, कहाँ से आ गया और क्या करेगा। लेकिन मैं आपको एक बोलना चाहता हूं कि जैसा हमारा देश है, देश को प्रोटेक्ट करने के लिए हमको चाहिए आर्मी। अगर रिसेंटली चाइना में ने थोड़ा आके हमको आक्रमण किया, इमीडिएटली हमारा आर्मी जाके उनको ऊपर तोड़ पड़ा, तो सब लोग भाग गया। तो आर्मी इज वेरी इंपॉर्टेंट, प्ले वाइटल रोल। जैसा हमारा देह में भी आर्मी है, आर्मी का नाम है WBC, व्हाइट ब्लड कार्पोजल्स, और श्वेत रक्त कोषण बोलते हैं आप हिंदी में बोलना है तो। ये सबसे इंपॉर्टेंट रोल करता है कि आर्मी को प्रोटेक्ट, बॉडी को प्रोटेक्ट करने के लिए कोई और बाहर से जीव जंतु हो या वायरस हो, बैक्टीरिया हो, पैथोजन हो, इसको आपको उसको रोकने के लिए पूरा मदद करता है। लेकिन आप बात ये है, आपका घर में भी कभी पहली बार कहीं हुआ होगा कि किसी को डेंगू हो गया, घर में सिर्फ एक आदमी को डेंगू हो गया, बाकी वालों को क्यों नहीं हुआ। इसका मतलब ये नहीं कि वो मॉस्किटो जो मच्छर है वो दूसरों को काटा नहीं होगा, काटा होगा, लेकिन उनका जो शरीर में क्षमता है कि उस वायरस को उसको जीवित रखने के लिए वो छोड़ेगा नहीं, तब उनको नहीं होता। इसको बोलते हैं हम इम्यूनिटी। आज का तारीख में 158 कंट्रीज वैक्सीन बना रहे हैं। अभी टीवी पे भी आ रहा है, 15 अगस्त को आ जाएगा, वो नवंबर में आएगा, दूसरा कंपनी बात कर रहा है। सारे वैक्सीन जो बात कर रहे हैं वो बात सब कुछ जो भी कर रहे हैं इम्यूनिटी के बारे में ही बात कर रहे हैं। इम्यूनिटी इज द ओनली फैक्टर दैट वी कैन कीप द कोरोना बे। लेकिन इम्यूनिटी हमको, हमारे पास है कितना किसी को मालूम नहीं है। हमारा, अगर मैं एक्सपोज हो सकता हूँ नहीं हो सकता हूँ किसी को मालूम नहीं है। तो इम्यूनिटी हमको बढ़ाने के लिए करना क्या है? आपको अगर बताना है कि सबसे ज्यादा इसका असर पड़ेगा डायबिटिक और ब्लड प्रेशर वालों के लिए। आप पूछते होंगे कि डायबिटिक और ब्लड प्रेशर वालों को क्यों इससे ज्यादा खतरा है बाकी वालों से। कारण यह है, अगर आप एक मछली पानी में तैर रहा है, पानी शुद्ध है तो मछली आराम से तैरते रहेगा। अगर उसमें थोड़ा कीचड़ डाल दिया तो क्या होता है, तैर तो रहेगा लेकिन ज्यादा तैर नहीं पाएगा, बिकॉज उसका मूवमेंट रिस्ट्रिक्ट हो जाएगा और उसका आयुष भी कम हो जाएगा। ये होता है शुगर में, मतलब आपका ब्लड में शुगर का और शक्कर का मात्रा बढ़ जाता है। इससे क्या होता है, ब्लड थिक हो जाता है। इसलिए क्या होता है, WBC आराम से रह नहीं पाएगा, ना उसको बराबर ऑक्सीजन मिल नहीं पाएगा, तो उसको इम्यूनिटी ऑटोमेटिकली कम हो जाता है। अब आइए कि ब्लड प्रेशर में, वही मछली पानी में है, अगर बाढ़ आ गया तो फिर भी जिंदा रहने के लिए मुश्किल है, दैट इज हाई ब्लड प्रेशर। अगर सूखा आ गया फिर भी जिंदा रहने के लिए मुश्किल है, तो उसको लो ब्लड प्रेशर बोलते हैं हम लोग। तो इसका मतलब ये दो रोगा लोग है, जैसा डायबिटिक है या हाइपरटेंसिव है, इनको सबसे ज्यादा खतरा है इस बीमारियों से। और दूसरा चीज आप याद रखिए कि इस बीमारी सिर्फ 3 रूट से अंदर जाएगा, एक है माउथ, नोज एंड आंख। तो दैट मीन्स इट इज अ सलाइवरी ट्रांसमिटेड मेथड। ये पूरा इंटेस्टाइन में जाएगा, लंग्स में जाएगा, उसके ऊपर काम करेगा। तो अगर आपका खुद का इम्यूनिटी इतना अच्छा है कि इधर ही अगर उसको नाश कर दिया गया तो अंदर पहुंचा ही नहीं है, तो आप कोरोना से मुक्त हो सकते हो। ये सब ठीक है, हम इम्यूनिटी कैसा बढ़ाएंगे? इम्यूनिटी बढ़ाने के लिए कुछ तो करना चाहिए। आप देखिए, आप गणेश बाबू तो बोल रहा था कि स्लम एरिया में ये हो रहा है, क्यों? वहां हाइजीन नहीं रहेगा, इम्यूनिटी उनका इतना कम रहता है। लेकिन एक बात और भी, परसों किसी से बात कर रहा था, कोई इंडिपेंडेंट भिक्षुक है जो बेगर इंडिपेंडेंट, वो अकेला बैठता है, उसको तो हुआ ही नहीं है, वो तो कुछ भी खाता है कुछ भी करता है, बिकॉज इतना खा के इतना ये करके उसका खुद का इम्यूनिटी डेवलप हो गया। तो जो इम्यूनिटी जो है नेचुरल बॉडी में बनते रहता है, लेकिन काफी लोगों को हमारा लाइफस्टाइल की वजह से या खाने की वजह से या हमारा जो रोगाणु का उत्पत्ति होने की वजह से या हमको जो पास्ट रिकॉर्ड्स हिस्ट्री बोलता है कि डायबिटीज है, ये है वो है, उनको ये लक्षण ज्यादा दिखेगा और सबसे ज्यादा आने का मौका है।
इन सब चीज को हम बाहर रख सकते हैं कि अगर हम खुद का इम्यूनिटी बढ़ा दिया। इम्यूनिटी बढ़ाने के लिए करना क्या है? सबसे पहला नियमित रूप से खाना खाना है। वो तो जो खाएगा वो तो, और बाहर से खाना बंद कर लीजिए। और दूसरा, घर में जो बनाया हुआ अच्छा सस्ता और भी फ्रेश फूड खाइए, ठंडा मत खाइए और हाथ धोते रहिए। वो तो सब लोग बोल ही रहा है, लेकिन ये इससे भी इम्यूनिटी, अगर हाथ भी धो लिया, सब कुछ हो गया, थोड़ा भी अगर एक्सपोज हो गया तो कोरोना आने का संभावना सबसे ज्यादा होता है। तो उसको रखने के लिए क्या है? श्री श्री तत्व ने ऐसा प्रोडक्ट बनाया है कि इम्यूनिटी को 100% बढ़ाने के लिए इसको यूज कर सकता है। मैं और एक बार बोलता हूं, ये कोरोना ट्रीटमेंट के लिए नहीं है, कोरोना ट्रीटमेंट के लिए नहीं है, कोरोना प्रिवेंशन के लिए। प्रिवेंशन इज बेटर देन क्योर। हाँ, कोरोना जो उनको हुआ है उनको भी दिया गया है, उनका विंडो पीरियड बोलता है ना हम लोग, अगर 7 दिन में, 12 दिन में या 14 दिन में उनको नेगेटिव हो रहा है, वो देने के बाद 7 दिन में नेगेटिव हो गया, वो भी हो गया। लेकिन इट, आई कैन नॉट क्लेम दैट इसको कोरोना ट्रीटमेंट के लिए इसको यूज करिए, लेकिन कोरोना ट्रीटमेंट भी यूज कर चुका है एज ए कंकमिटेंट। आईसीएमआर का रूल है, इतना सब मेडिसिन देना है, उसके साथ ये भी दिया गया। जिस पेशेंट्स को हमने ये जो श्री श्री तत्व का प्रोडक्ट दिया गया, उनको इतना अच्छा हुआ कि मैं खुद देखता हूं कि पेशेंट्स को अगर देखता, वो बोलता है कि आप भगवान जैसे आ गया, कि मेरा हस्बैंड को नहीं दिया गया, वो 12 दिन 14 दिन हॉस्पिटल में पड़ा गया, मैं 7 दिन में चला गया। तो विंडो पीरियड कम हो गया। आज का तारीख में अच्छा हम बोल रहे हैं, लेकिन आपके पास क्या आधार है बोलने के लिए? बेंगलुरु मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर पे हमने 100 पेशेंट, कोरोना पेशेंट्स को यूज किया, और 100 पेशेंट हमको हाई रिस्क पेशेंट, वो तो सोशल वर्कर्स जो वहां का नर्सेस है, डॉक्टर्स है, 14 दिन ट्रीटमेंट करने के बाद उनको 7 दिन क्वारंटाइन पे चले जाते, उनको भी दिया गया। उनको भी टेस्ट पहले दिन उनका ब्लड लिया गया, 7वां दिन लिया गया, फिर 14 दिन लिया गया, उनका क्या इम्यूनिटी लेवल इंप्रूव हुआ वो भी मेजर किया गया, उसके भी हमारा पास आधार है। इसके अलावा श्री श्री आयुर्वेदा मेडिकल कॉलेज में ट्रायल चल रहा है, आपका नाम सुना होगा कि, और एक ट्रायल चल रहा है कि नारायण हृदयालय में, और एक ट्रायल चल रहा है एम्स में, ट्रायल चल रहा है मेदांता इसमें ये जो ट्रायल्स है कि रीएस्टेब्लिशिंग, हम तो एकदम कॉन्फिडेंट है ये प्रोडक्ट काम करेगा। लेकिन आज के तारीख में लोग पूछते हैं इसका साइंस क्या है, इसका बैकग्राउंड क्या है, इसका प्रूफ क्या है? वो प्रूफ के लिए हम कर रहे हैं। अगर आपको देखना चाहते हैं तो ठीक है सर, ये सब तो ठीक है, लेकिन होगा कैसा? श्री श्री तत्व का सबसे पहला नाम है हमारा शुद्धता का नाम। सबसे ज्यादा शुद्धता हमसे हम करते हैं। स्टेट ऑफ आर्ट मैन्युफैक्चरिंग फैसिलिटी, जैसा ये हमारा मैन्युफैक्चरिंग फैसिलिटी है, बहुत काफी कम कंपनी वालों के पास है। अभी इतना आयुर्वेदिक कंपनीज है जो काफी लोग छोटे पैना पे बनवाता है, लेकिन हमारा 3 फैक्ट्री है, एक बेंगलुरु में है, एक हैदराबाद में है, एक कोतवार में है। कोतवार इज इन उत्तराखंड, वहां है। 3 फैक्ट्री है, तीनों हाईएस्ट क्वालिफाइड एंड सर्टिफाइड कंपनी है। क्वालिटी सबसे ज्यादा है। आयुष प्रीमियम मार्क है। आयुष प्रीमियम मार्क मतलब WHO GMP का लेवल पे होता है। काफी कंपनी वालों ने एक प्रोडक्ट को आयुष प्रीमियम लिया गया, लेकिन हम तो पूरा कंपनी को लिया गया। इसका मतलब क्वालिटी का मतलब क्या है इसमें समझ में आता है। जो मैन्युफैक्चर होता है वो लोग कंपल्सरली 45 मिनट्स का मेडिटेशन करके ही करेगा, वो भी हमारा खासियत है। इंटरनेशनल US FDA सर्टिफिकेशन भी हमारा पास है। तो ये हम बोलना चाहते हैं कि क्वालिटी और प्योरिटी में हम कभी कॉम्प्रोमाइज करते ही नहीं है। अब आइए मुद्दे पे, इम्यूनिटी का मतलब क्या है? एक कॉम्प्रोमाइज इम्यूनिटी मतलब जिसका क्षमता कम होता है, उनको सारे बीमारी आने का संभावना होता है। अब उसको प्रिवेंट करने के लिए करना क्या है और कैसा करना है? अगर आपने देखा है, स्ट्रॉन्गर इम्यूनिटी मतलब इंक्रीज एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टी। तो जो पेयर्ड ऑक्सीडेंट होता है, अगर वो अनपेयर हो जाता है तो उसको डैमेज करने लगता है। जैसा कैंसर में होता है, कैंसर में क्या होता है, मियोसिस मिटोसिस बढ़ते जाएगा और एक इतना बढ़ जाता है कि उसको कैंसर में कन्वर्ट कर लेता है। तो ये सब अगर एंटीऑक्सीडेंट आपके पास इम्यूनिटी है तो ये सब होने का संभावना कम होता है। बैक्टीरिया, वायरस, फंगल, पैरासाइट्स के साथ लड़ने का क्षमता रखता है। आप बोलते हैं कि
जीवाणु एंड अगर विषाणु, ये सब इसको आपको प्रिवेंट करने के लिए इसका सबसे ज्यादा इसका काम होता है। बॉडी का जो बाहर से जो रोगाणु आता है उसके साथ लड़के उसको मरवाने का काम होता है, कि बाहर से जो आने का उसको रोकवाने का काम भी यही करता है। इम्यूनिटी अगर रहा तो वही करता है। ये अगर बाहर से कोई रोगाणु अंदर आया नहीं है, अंदर ही सबसे स्वस्थ है, तो ओवरऑल बॉडी मेंटेनेंस अपने आप हो ही जाता है। अगर आपको देखना है कि हम 7-8 प्रोडक्ट इधर दिखा रहे हैं, लेकिन इस प्रोडक्ट का मतलब क्या है, इसको इतना सब लेना है, इतना लेने से क्या मिलने वाला है मुझे, और ये क्यों लेना है, ये भी तो सबका दिमाग में आ ही जाता है। अभी ये नहीं है कि हमको सेल करने के लिए आया चलो सब कुछ ले लो, लेकिन किसका मतलब क्या है, इसका जरूरत क्या है, वो भी तो देखना चाहिए। शक्ति ब्रो के एक प्रोडक्ट है, इस 100% ऑर्गेनिक 8 हर्ब से बनाया हुआ है। एक पोटेंट हर्ब है, और ये ड्रॉप्स, शक्ति ड्रॉप्स, इसको नाम गुरुदेव ने खुद दिया है, शक्ति ड्रॉप्स। 8 वैल्यूएबल हर्ब। अगर ये करता क्या है, इसमें ब्रह्मी है, शतावरी है, अश्वगंधा है, एस्टी मधु है, भृंगराजो है, शंखपुष्पी, आंवला है, अमृत है। लेकिन ये सारे 8 हर्ब से अलग अलग का काम होता है। एक बॉडी को निरिश करता है, एक हार्मोनल बैलेंस करता है, एक इम्यूनिटी बिल्डिंग करता है, एक त्रिदोष बैलेंस करता है। आपका आयुर्वेद में देखता है तो वात पित्त कफ से बैलेंस होता है, उसको बैलेंस करता है। डाइजेशन इंप्रूव करता है, लिवर को एक्टिवेट करता है। लिवर का मतलब ये है कि लिवर में सबसे ज्यादा एंटीऑक्सीडेंट, मतलब जो टॉक्सिन से उसको नलिफाई करता है, उसको एक्टिवेट करता है। मेमोरी इंप्रूव करता है, अच्छे से नींद आने का ये होता है, एंड एंटी एजिंग प्रॉपर्टी भी होता है इस पर, रिज्यूनेटर होता है। ये शक्ति ड्रॉप्स ओवरऑल प्रोटेक्शन के लिए ये काम होता है। सबसे सिंपल है, 5 to 6 ड्रॉप्स आपको 100 ml या 50 ml पानी में भी डाल सकते हैं, आप पानी पी लेना बस। ये कलरलेस है, ओडरलेस है और टेस्टलेस है, लेकिन सबसे ज्यादा काम है, वेरी पावरफुल है। तो ये यूज वेरी फ्रेंडली डोसेज है। आप अगर बच्चे स्कूल जा रहे हैं, अभी तो स्कूल बंद है, बात अलग है, अगर बच्चे स्कूल जा रहे हैं, बच्चे का वाटर बॉटल में भी 3-5-6 ड्रॉप कर दिया तो पूरा दिन भर पीते रहेगा, कोई प्रॉब्लम नहीं है इसको। तो सेल्फ इम्यूनिटी डेवलप होता है। इस प्रोडक्ट का सबसे ज्यादा होता है कि अगर 6 महीने से ज्यादा भी बच्चे हैं उसको भी 2 ड्रॉप दे सकते हैं, ज्यादा नहीं देने का, 2 ड्रॉप। तो अगर घर में किसी को कोरोना हो चुका है और बच्चे भी है, बाकी वालों को कुछ नहीं हुआ लेकिन क्वारंटाइन में है, उनको सेल्फ प्रोटेक्शन करने के लिए 2 ड्रॉप उसको, जो 6 महीने से ऊपर है, 2 साल से नीचे है, आप आराम से उसको आप दे सकते हैं। अगर आप इसको 10 ml बॉटल में आता है, तो इसका रेट वगैरह बाद में बताऊंगा, रेट के बारे में बात नहीं करेंगे अभी। अमृत है, आपको गिलोय बोलता है इसको, या गुडुची बोलता है, ओके। और इसका क्या है, इम्यूनिटी बूस्ट करता है। आयुष गवर्नमेंट ने आजकल बात कर रहा था, तभी भी बताया गया है कि अमृत ले लीजिए, और इफेक्टिव रिज्यूनेटिंग एजेंट है, टॉक्सिन्स और पैथोजन को डिस्ट्रॉय करता है, और वायरसेस को इन्फेक्शन से बचाता है। अमृत सुबह और शाम को लेना है। और अमृत तो काफी, आई थिंक अभी मेरे ख्याल से करीबन 50-100 कंपनी का अमृत घनावटी है, वो आते जा रहा है। अगर उसमें उसमें हमारा क्या मतलब है, मैं थोड़ा देर में बताता हूँ। दूसरा है टर्मरिक प्लस। आपने कभी सुना ही होगा, गुरुदेव ने भी बताया कि आप घर से टर्मरिक खा लिया करो, शुद्ध टर्मरिक। अगर हमको हल्दी मिल रहा है तो बहुत अच्छा है। हाँ, महाराष्ट्र में तो शुद्ध हल्दी मिलता है, मुझे मालूम है, शुद्ध हल्दी मिल रहा है। तो लेकिन हल्दी आपको सबको मालूम होगा, हम बच्चे थे, अभी कहीं हमको घाव हो गया तो माँ क्या करती थी या नानी क्या करती थी, उसके ऊपर हल्दी डाल देता था, इमीडिएट ब्लड क्लॉट होता जाता था। एंटी इंफ्लेमेटरी है, एंटी इन्फेक्टिव है, एंटी बैक्टीरियल, एंटी माइक्रोबियल, ये सब हल्दी में गुण है। लेकिन हल्दी अपने आप उतना बॉडी में ऑब्जर्व नहीं होता है। हम खाने पे यूज करते हैं, अगर रसम बनाता है, सांबर बनाता है, जो भी बनाते हैं घर में, हल्दी तो रहता ही है इंडियन इस पे। लेकिन आपको ऐसा होता है कि ये हल्दी के साथ साथ काली मिर्च डाल दिया,
थोड़े से काली मिर्च डाल दिया तो उसका अब्जॉर्प्शन 2000 दुगुना बढ़ाता है, 2000 दुगुना। आप समझिए कि टर्मरिक के साथ थोड़ा काली मिर्च घर में भी डाल दिया तो आप खा लिया तो इसको दोगुना। इसका एडवांटेज क्या है? एक पावरफुल एंटीऑक्सीडेंट है, एंटी माइक्रोबियल, और ब्लड को प्यूरिफाई करता है, ब्लड को कंप्लीट प्यूरिफाई करता है। इसका मतलब जो ऑक्सीजन मात्रा ब्लड में बढ़ाता है, और जो WBC में बात कर रहा था, श्वेत रक्त कण का बात कर रहा था, उसको एक्टिवेट करता है, उसको हरदम एक्टिवेशन पे रखता है। आप अगर देख लीजिए WBC का काम क्या है, और कभी जोर से आपने थप्पड़ मार लीजिए आपका हाथ को, 2 सेकंड का अंदर वो गर्म हो जाता है, बाकी बॉडी से मतलब ये थोड़ा गर्म हो जाता है। क्यों गर्म होता है? ये आप मारने से गर्म नहीं हुआ, वो जब ब्रेन को समझ में आता है यहाँ कुछ तो गड़बड़ है, तो तुरंत उधर WBC भेज देता है, वो आर्मी भेज देता है। आर्मी जाके देखता है अभी क्या हो रहा है यार, कोई घाव तो नहीं हुआ, घाव हुआ है तो उसको लड़ने का काम करता है, अगर घाव नहीं हुआ है तो थोड़ा देर रख के वापस चले जाता है, तब आपको सी दैट वो बॉडी टेम्परेचर नॉर्मल आ जाता है। ये एक्टिवेशन जो सेल होता है ना, ये बॉडी में जो एक्टिवेट करने के लिए ब्रेन, और ये जो साइट ऑफ इंफेक्शन या हम जो जहाँ दर्द हुआ है, इसका एक्टिवेशन का जो टाइमिंग लगता है कि फ्रैक्शन ऑफ सेकंड में होता है, इट्स कॉल्ड लाइट स्पीड पे होता है। अगर आपका ब्लड में कश्मल है, मतलब ब्लड प्योर नहीं है, डायबिटिक है, उस वक्त पे क्या होता है कि इसको आपको ये ब्लड वहां पहुंचने में देर होता है। अगर ठीक है आपने मार दिया तो ठीक है, वो उतना कोई प्रॉब्लम है। अगर घाव हुआ है तो इसलिए डायबिटिक वालों को हम बोलते हैं कि जो भी घाव होता है सबसे ज्यादा टाइम लगता है घाव कम होने में, इसी कारण पे होता है, और कुछ नहीं है। तो ये क्या करता है, ब्लड प्यूरिफाई करता है। हरिद्रा जो कॉमन नेम 450 मिलीग्राम से, और मरीचा दैट इज पेपर जो है 50 मिलीग्राम है। इसका करने का काम क्या है? कंटिन्यूटिव फंक्शंस, तो बॉडी में जो ओवरऑल फंक्शंस होते हैं उसको इंप्रूव करता है, मसल जॉइंट मसल्स को हेल्दी करता है। आपका अगर कोरोना का साइड इफेक्ट्स आप देखते हो, आप बोलते हैं क्या, हेडेक, खांसी, जुकाम, आंख में पानी आना, जॉइंट पेन्स, ये तो है। ये सब आने से आप डॉक्टर के पास, और फीवर, डॉक्टर के पास पहुंच जाओ बोलता है, तो अगर आप देख लिया तो ये सब सारे इसमें देख लेता है। सपोर्ट्स जॉइंट मसल सिस्टम, डिटॉक्सिफिकेशन करता है, बॉडी में एंटी इंफ्लेमेटरी काम करता है, कार्डियोवैस्कुलर फंक्शन को इंप्रूव करता है, और मूड बैलेंस करता है, एंड रेडिएंट स्किन, मतलब स्किन पे रेडिएशन, तो उसको टोनिंग लेके आता है। वो नेचुरल वेट लॉस भी है। अभी ये नहीं है कि ये ट्रीटमेंट वेट लॉस के लिए हम ये नहीं बोल रहे हैं, लेकिन ये नेचुरल थोड़ा काम उसका जॉइंट वेंचर है। इसके बाद में दूसरा प्रोडक्ट है तुलसी अर्का। तुलसी तो सब लोग जानते ही है, इसके 5 तरफ का तुलसी होता है, इसका अर्का बनाया जाता है। अब ये सब बोल रहे सर ये तो हम ऐसे ही लेके खा सकते हैं, तुलसी तो घर में मिलता है, हम हर दिन 10 खा लेंगे, 15 खा लेंगे, ये भी हो सकता है, या घर में हल्दी है वो भी खा लेंगे, वो भी हो सकता है। लेकिन आप एक समझ लीजिए, अगर आपका सबका घर में तुलसी तो होगा, मैं बोलूंगा 10 ग्राम आप तुलसी लेके आ जाइए। अगर आप 10 ग्राम तुलसी लेके आ गया, सबका घर में 10 ग्राम तुलसी लेके आएंगे, अभी हम वेट पे आ गया, वेट 10 ग्राम कॉमन हो गया सब में, सब इधर रख देंगे, तो आप गारंटी दे सकते हैं सारे 10 ग्राम में उतना ही मेडिसिनल वैल्यू है? बोल नहीं सकते। कारण ये है, किसी के घर में पानी ज्यादा है, मिट्टी का है, या धूप मिल रहा है, धूप नहीं मिल रहा है, घर में रखा है, बाहर रखा है, काफी चीज उसमें हो जाता है, वो मिट्टी का गुण का भी फल पड़ता है। जब ये जो फार्मास्यूटिकल कंपनीज बनाते हैं उसको अल्कलाइन निकाल के मेजर करता है, हमको अगर 10 ग्राम का मेडिसिनल वैल्यू लेना है, हो सकता है केजी भी ले सकता है, या 100 ग्राम भी ले सकता है, या 50 ग्राम भी ले सकता है। हम वेट बाय वेट नहीं जाते, वॉल्यूम बाय वेट जाते हैं, मतलब वॉल्यूम इज इक्वलेंट टू द मेडिसिनल वैल्यू एंड द वॉल्यूम इररेस्पेक्टिव ऑफ द वेट वी मेजर इट। दैट्स हाउ द तुलसी अर्का इज अ वेरी पोटेंट माइक्रोबियल एंटीऑक्सीडेंट प्रॉपर्टी। ये सबसे ज्यादा रेस्पिरेटरी काम पे आता है, जो गले में खसखस होता है, जो आपको थोड़ा अनईजीनेस होता है, और खांसी आ रहा है लेकिन पूरा बाहर नहीं आ रहा है, ऐसा होते रहता है, ये सब ये रेस्पिरेटरी सिस्टम को पूरा प्यूरिफाई करता है। इसको बोलता है रेस्पिरेटरी प्रोटेक्टिव इंग्रेडिएंट। एंटी माइक्रोबियल है ही है, आपको तुलसी का तो पहले से बोला गया, एंटी माइक्रोबियल है, एंटीऑक्सीडेंट है, रेस्पिरेटरी सपोर्ट करता है,
कोरोना में सबसे ज्यादा इफेक्ट होता है रेस्पिरेशन में, रेस्पिरेटरी इफेक्ट को एक कंप्लीट कंट्रोल पे लेके आता है। तो इसलिए तुलसी अर्क का ये भी पानी का माफिक है, वाटर रिसोर्स है, जैसे शक्ति ड्रॉप बोला गया इधर ही है। इसको भी 5 से 10 ड्रॉप पानी में डाल के, अगर शक्ति ड्रॉप और तुलसी अर्क दोनों साथ में भी के पी सकते हैं, कोई प्रॉब्लम नहीं है। 100 ml 50 ml टू 150 ml पानी जैसा आप पी सकते हैं, लेकिन सबसे ज्यादा याद रखिए कि पानी ज्यादा पिए, पानी पीने का जरूरत सबसे ज्यादा होता है, पर्टिकुलरली व्हेन यू टेक। ये सारे मेडिसिन जो होता है ये पानी ऑब्जर्व कर देता है इंटेस्टाइन में, जितना पानी पिएगा उतना अच्छा इसका असर बहुत अच्छा मिलेगा। तुलसी अर्क का करता क्या है, अभी बात आ रहा था, कफ है, कोल्ड है, सोर थ्रोट है, ब्रोंकाइटिस है, ब्रोंकाइल अस्थमा है, मलेरिया में भी इसको यूज करता है। तो दिस इज वेरी पोटेंट ड्रग इन दिस टाइप ऑफ पेशेंट्स। रूटीन ले सकता है घर में, ऐसा नहीं कि कोरोना है चलो ले लेंगे, ऐसा नहीं, हर दिन ले सकता है, पूरा लाइफ लॉन्ग ले सकता है इसको घर में। तुलसी अर्क या शक्ति ड्रॉप, ये दो जो चीज है कि पूरा लाइफ लॉन्ग ले सकते हैं, बिकॉज इट कीप्स द इन्फेक्शंस बे अवे। आप उसके बाद में आते हैं अश्वगंधा, ये सबसे ज्यादा बात करने वाला प्रोडक्ट है अभी आज का तारीख में। अमृत के बाद अगर दूसरा प्रोडक्ट कोई रिसर्च हुआ है या साइंस सपोर्ट कर रहा है वो है अश्वगंधा। ये पूरा डिफेंस मैकेनिज्म जो बॉडी में है उसको पूरा एक्टिवेट करता है, पूरा एक्टिवेट करता है। दैट इज इंप्रूव्स द बॉडी डिफेंस। ऐसा नहीं कि सिर्फ एक ही जगह पे करेगा, पूरा बॉडी का डिफेंस मैकेनिज्म करेगा। और ये मास सेल बोलता है, जैसा जो ये जो इंस्टिगेशन मिलता है, ब्रेन इधर बोलता है अरे इधर चला गया, उसका स्पीड बढ़ाता है। एंटीऑक्सीडेंट तो है, मोस्ट ऑफ द आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आर एंटीऑक्सीडेंट्स। और जो पैथोजन जो आता है उसको इमीडिएटली एडाप्टोजेनिक, मतलब उसको मूल कारण चेंज कर देता है, पावरफुल एडाप्टोजन, तो इमीडिएटली उसको नष्ट कर लेता है। अश्वगंधा प्ले वेरी वाइटल रोल, इनफैक्ट इट हैज अ बेटर रोल, इट इंप्रूव्स द इम्यूनिटी, boosts the muscle mass strength, helps increase the endurance of the stamina and helps to combat anxiety and stress. अश्वगंधा आपको स्ट्रेस एंड एंजाइटी भी कम करता है। अश्वगंधा का ऐसा है कि ब्लड तो प्यूरिफाई कर ही लेता है, उसके साथ एंजाइटी और स्ट्रेस भी कम कर लेता है, इम्यूनिटी बढ़ाता है। ये लॉन्ग रन पे बात नहीं कर रहा हूं मैं, ऐसा नहीं कि उसका पूरा साल भर ले लो, लेकिन इसको आप कम से कम जिस अभी दौर में हम गुजर रहे हैं, कम से कम 3 महीना इसको लिया तो सबसे अच्छा है। जब इसको कम हो जाते हैं तो इसको बंद कर सकते हैं, ऐसा नहीं कि इसको लाइफ लॉन्ग लेना। लेकिन शक्ति ड्रॉप है, तुलसी अर्क है, वो तो लाइफ लॉन्ग भी ले सकता है, कोई प्रॉब्लम नहीं है। अमृत भी ले सकता है एज ए एंटीऑक्सीडेंट, रात को एक टैबलेट कभी भी ले सकता है, जो डायबिटीज है, जो हाइपरटेंशन है वो ले सकता है। सबसे बड़ा और एक प्रोडक्ट मैं आज अभी बात करना चाहता हूँ, इसका नाम है कबसुर कुडिनेर। ये आयुर्वेद का प्रोडक्ट है ही नहीं है, ये सिद्धा का है। सिद्धा इज वन ऑफ द आयुष का अंदर ही आता है, सिद्धा है, होम्योपैथी है, जैसा एक्यूपंक्चर है, ये सब आयुष का अंदर आता है। ये प्रोडक्ट है तमिलनाडु से आया हुआ है, इसको सिद्धा से सिद्धा आयुर्वेदिक से आया हुआ है। इसमें 15 हर्ब ऐसा लिया हुआ है, इट इज वेरी पावरफुल पोटेंट इम्यूनोमॉड्यूलेटर एंड एंटीमाइक्रोबियल। रेस्पिरेटरी ब्रॉड स्पेक्ट्रम, मतलब सबसे ज्यादा ब्रॉड स्पेक्ट्रम इसका एक्टिविटी पे काम आता है, सबसे ज्यादा ब्रॉड स्पेक्ट्रम एक्टिविटी है, एंटी बैक्टीरियल, एंटी वायरल, एंटी दुश्मन। ये अभी इसका एक एग्जांपल दे सकता हूं कि एक पेशेंट जो है तो ग्रेड 2 पे चला गया था विक्टोरिया हॉस्पिटल में। ग्रेड 1 मतलब एसिम्प्टोमेटिक आता है, ग्रेड 2 में माइल्ड सिम्प्टोमेटिक आता है, थोड़ा खांसी रहता है, थोड़ा कफ कोल्ड रहता है। तो उस पेशेंट को हम कबसुर कुडिनेर 2 टैबलेट 2 बार दिया, तो अगले दिन सुबह उसका खांसी गायब हो गया। और उसी एज का, उसी टाइप का पेशेंट, उसी ऑक्सीजन लेवल मेजर किया, दूसरा पेशेंट को हम नहीं दिया था, उसको 3 दिन तक कम नहीं हुआ। एक पेशेंट का बात नहीं कर रहा हूँ, हजारों पेशेंट हम कर चुके हैं। सबसे ज्यादा ऐसा नहीं कि सिर्फ इस वक्त पे आपको लेना है, कभी भी आपको एंटीबैक्टीरिया और एंटीमाइक्रोबियल रेस्पिरेटरी इन्फेक्शन के लिए सबसे ज्यादा काम होता है। एक कबसुर कुडिनेर यूजुअली इसको काढ़ा बना के पीता है। ये काढ़ा बना के हम टैबलेट बना दिया तो इसका मतलब ये रेडीमेड खा सकते हैं आप। इसमें 15 वेराइटीज ऑफ हर्ब्स है, हर्बी है, इसमें प्योर हर्बी है। ये करता क्या है, कंपाउंड्स मल्टी हर्ब एफर्ट्स सिनर्जेटिक एक्टिविटी। ये 15 हर्ब के साथ 15 मिलके सबसे ज्यादा पावरफुल आर्मी बना देता है। वायरस को इमीडिएट तुरंत नाश कर लेता है।
एंड इसको दोबारा बनाने नहीं देता है, इम्यून सिस्टम को बहुत अच्छी तरह से बढ़ाता है। इनिबिटरी इफेक्ट बोलते हैं हम लोग, जो वायरस जो अंदर आ जाता है उसका जो कचरा काम करने का काम होता है उसको इमीडिएटली इनिबिशन बंद कर देता है। इसको इमीडिएटली इट वर्क्स ऑन दैट। कबासुर कोडिनीर एक टैबलेट ट्वाइस ए डे आफ्टर लंच, अभी उसका अंदर लिखा गया बिफोर लंच, मैं अभी बोल रहा हूँ आफ्टर लंच, तो ये क्या बोल रहा है, तो इसका कारण है कि कितना टैबलेट कब लेना है, क्या गैप पे लेना है, इसलिए और लास्ट में वो भी बता दूंगा मैं इसका क्या कारण है क्या इसमें इतने सब बड़े बड़े बात कर रहे तो इसमें है क्या, 15 इंग्रेडिएंट्स ऐसा इंग्रेडिएंट जिसमें रखा गया। अब देखिए क्रॉनिक रेस्पिरेटरी ट्रीटमेंट में इसका यूज होता है, आस्मा में होता है, एंटी माइक्रोबियल है, एंटी इंफ्लेमेटरी है, लंग्स में अगर इन्फ्लेमेशन है तो सुझाव है उसको, सूजन है उसको कम करता है, रेस्पिरेटरी एलर्जीज को कम करता है, कॉमन कोल्ड काफ को एकदम तुरंत कम करता है, एंड और ब्लड प्यूरिफाई करता है, टेम्परेचर होता है, जो ज्वर का बात कर रहे हैं उसको भी कम, एंटीपायरेटिक मतलब इसका ज्वर का लक्षण करता है, फीवर, फ्लेक्सिबिलिटी और आपको जो थकावट का महसूस होता है वो भी कम करता है। ये एंटीबायोटिक, ये सबसे ज्यादा बोलना है तो रेस्पिरेटरी इन्फेक्शन के लिए अगर आप बोल सकते हैं कॉम्बिनेशन ऑफ पैरासिटामोल विद एनी कॉमन कोल्ड मेडिसिन बोल सकते हैं आप, दोनों मिलके जो लेता है वो एक ही में काम कर लेता है। ये घर में कभी भी रख सकते हैं आप, कभी भी यूज कर सकते हैं, ऐसा नहीं कि 3 साल का एक्सपायरी है, ऐसा नहीं कि आज लिया तो आज ही खत्म करना है, तो आराम से ले सकते हैं, घर में भी रख सकते हैं इसको फीवर में बात कर रहे हैं, कॉमन रेस्पिरेटरी एलिमेंट्स में बात कर रहे हैं, ये सारे प्रोडक्ट इसलिए हम देखो नेजल कंजेशन, कफ, फीवर, कफ रिलेटेड इश्यूज है, इरिटेशन पे चल रहा है, आईज में पानी आ रहा है, इस पे ये सारे लक्षण कोरोना का ही लक्षण का बात हो रहा है इधर। 1 टैबलेट ट्वाइस ए डे एज ए प्रोफिलैक्टिक, ये प्रोफिलैक्टिक क्या है, हाई रिस्क क्या है, मैं थोड़ा बता दूंगा आपको। तो डायबिटिक के लिए तो सबसे बढ़िया काम करता है, डायबिटिक है या हाइपरटेंसिव में, उनको तो 2 टैबलेट लेना है, बिकॉज सबसे ज्यादा उन्हीं को मुश्किल है, तो उन्हीं को अगर प्रोटेक्ट करना है तो इसको लेना ही है। उसके बाद आता है कि अनुतेला, ये अनुतेला मतलब क्या है, या इधर तो मैं बता रहा हूँ कि खराटा बहुत ज्यादा मारता है, वो लोग लगा ले तो खराटा भी बंद हो जाएगा। काफी लोग होते हैं, मैं खुद खराटे मारता था, रात को एक नॉस्ट्रल में 2-2 ड्रॉप करके सोने लगा कि 1 हफ्ते में खराटा बंद हो गया। स्नोरिंग बोल रहे हैं हम, रिलीव द स्नोरिंग बंद करता है, एंड इट ऑल्सो काफी इसको अलग अलग हेयर पे लगा तो हेयर लॉस भी कम होता है, तो ये अलग अलग होता है। लेकिन सबसे इधर का जो कोरोना में काम है, नॉस्ट्रल्स में आप लगा दिया तो जो वायरस अगर नॉस्ट्रल से अंदर चला गया वो इधर ही मर जाएगा, वो अंदर घुसेगा ही नहीं, अंदर घुस गया तो ये अंदर आपको इन्फेक्शन लगाएगा। सिर्फ एक हाथ में लगाने का, तो अंदर थोड़ा लगा दिया तो बस, ऐसा नहीं कि ये पंजेंट स्मेल है आप बहुत इरिटेट होता है, कुछ नहीं होता है, सबसे शुद्ध से बनाया हुआ है, आप लगा लीजिए कि नॉस्ट्रल्स में अंदर अगर वायरस गलती से भी आ भी गया तो अंदर जाएगा नहीं, इधर ही अटक के मर जाएगा, इसको जीवित होने और अंदर जाने का रुकवा देता है। नेजल पॉलिप्स बोलता है ना, जो कभी पॉलिप्स होता है उसको ऑपरेशन करवाना पड़ता है, उनको भी यूज किया तो वो भी कम होता है। बहुत ज्यादा हुआ तो ये नहीं करेगा, उसको तो सर्जरी करना पड़ेगा, लेकिन इसको यूजुअली इट हेल्प्स इट। काफी लोग इसको हेड को यूज करता है तो ग्रे हेयर करना भी कम होता है। ये अनुतेला का काफी ये प्रोडक्ट है, एक छोटा सा है तो इसको कभी भी यूज कर सकता है, घर में कभी भी रख सकता है। अभी खराटे मारने वाला तो आराम से रात को 2 नॉस्ट्रल डाल दिया तो 1 बॉटल पूरा 15-20 दिन आ जाएगा, ऐसा कोई इशू नहीं है। अब ये सब बता दिया कि मार्केट में मैं बताया आपको इतने सारे चीज प्रोडक्ट है कि इतनी अभी अश्वगंधा मिल रहा है, कभी 15-20 कंपनी का है, या अमृत मिल रहा है, और या कबासुर कुड़ीनीर भी, कबासुर कुड़ीनीर किसी का टैबलेट नहीं है लेकिन वो भी है, या आंवला है, या तुलसी है, हमारा तो काफी ब्रह्मी है, अर्जुना है, ये सब सारे प्रोडक्ट। शीशे में क्या खासियत है, हम एक ही कंपनी है कि हम 500 मिलीग्राम देते, बाकी सारे लोग देते 250 मिलीग्राम, वही रेट पे आपको दुगना मिलेगा। बाकी लोग बोलते हैं हम एक्सट्रैक्ट यूज करते हैं, हम क्या करते हैं 250 मिलीग्राम के एक्सट्रैक्ट यूज करते हैं, 250 मिलीग्राम से रॉ भी डालते हैं। डॉक्टर बोल सकते हैं, आप काफी डॉक्टर्स भी बोल सकते हैं कि अगर
फुल हर्ब का एक उसका मोल होता है, एक्सट्रैक्ट का दूसरा मोल होता है। हम दोनों कवर करने से आपको ब्रॉड लेवल ऑफ एक्शन मिल जाता है उस प्रोडक्ट का या उस इंग्रेडिएंट का या उस हर्ब का। ऑप्टिमम लेवल बोलता है इसको, लॉन्ग प्रोलॉन्ग्ड ऑप्टिमम लेवल का इसका काम होता है। आई थिंक किसी का क्वेश्चन आंसर आई विल टेक इट अप लेटर, डेफिनेटली आई विल एड्रेस दैट। वी कैन गो बैक तो अगेन स्लाइड ऊपर जाके देख भी सकता है। ओके सर, ओके। या तो कंबाइंड विद एक्सट्रैक्ट्स होल हर्ब, और दोनों की वजह से क्या होता है, एडिशनल थेरेपेटिक बेनिफिट्स मिलता है। एक इससे होता है, एक उससे होता है, दोनों थेरेपेटिक बेनिफिट्स मिल जाता है। तो ये प्रोडक्ट्स जो है कि सिंगल हर्ब हमारा सिर्फ एक ही कंपनी है श्री श्री तत्वा की, 500 मिलीग्राम्स मिलता है। आपके सारे टैबलेट्स 60 टैबलेट्स के 130 रुपीज है। ऐसा नहीं कि बहुत कॉस्टली है। एक्चुअली पूरा थेरेपी ले लिया ना, एक आदमी को 500 में ही खत्म हो जाता। ऐसा नहीं कि ये 1000-2000 लगने वाला है। 500 में आपका इम्यूनिटी बढ़ा के कोरोना से 5 लाख बचने हैं, तो सबसे ज्यादा इजी काम है ये। इसके बाद दूसरा होता है कि च्यवनप्राश। इसमें एक मैं खास बोल देता हूँ, इसमें शुगर है, मतलब डायबिटीज के लिए देना नहीं है। बिकॉज ऐसा नहीं कि कुछ बोल दिया बाद में गड़बड़ भी नहीं होना, ये शुगर है। आज का तारीख में बड़े बड़े कंपनी जो बात कर, मैं नाम नहीं बोलना चाहता हूँ कंपनी ने, उनका 1 करोड़ 10 करोड़ 20 करोड़ 40 करोड़ 50 करोड़ का सेल है, जो एक्चुअली आंवला डालते ही नहीं है। इसमें सबसे ज्यादा इंपॉर्टेंट है आंवला ही है। आंवला का मतलब विटामिन सी। आप देखिए, आप पेपर पे बोलते हैं विटामिन सी, जिंक दे दीजिए, जिंक दे दीजिए। ये जिंक का जो प्रॉपर्टी होता है, विटामिन सी का प्रॉपर्टी आंवला में मिल जाता है। तो ये पूरा जो आंवला है, आंवला बोलते हैं आप सबसे ज्यादा आंवला मिलता है उधर। आंवला सबसे ज्यादा है, ये 40 इंग्रेडिएंट तो डाला हुआ है, उसके साथ आंवला भी, आंवला सबसे ज्यादा ये है। इसको आप खाने से, नियमित रूप से खाने से करता क्या है, हार्ट को भी हेल्दी करता है, प्रिवेंट्स इन्फेक्शंस करता है, एनर्जी इंक्रीज करता है, डाइजेशन इंप्रूव करता है, स्किन सेल्स को रिवाइटलाइज करता है, रेस्पिरेटरी पैसेज को क्लियर करता है, ब्लड प्रेशर को नॉर्मलाइज करता है, और न्यूरिशस म्यूकस मेम्ब्रेन जो इंटरनल टेस्ट बड्स को उसको इंप्रूव करता है, बॉडी को पूरा न्यूरिश करता है, स्ट्रेंथ स्टेमिना भी इंक्रीज करता है। तो टोटल ओजस बोलते हैं हम लोग, जो ऊर्जा बोलते हैं बॉडी में, उसको बढ़ाता है। इसको थोड़ा बहुत अगर यंग एज में खाता है तो रिप्रोडक्टिव सिस्टम में भी इसका थोड़ा काम है, बिकॉज इसका इंग्रेडिएंट ऐसा काम करता है, ओवरऑल प्रोटेक्शन पे काम करता है। सो इट्स अ बेनिफिट्स ऑफ च्यवनप्राश। जनरल वेटिलिटी सारे लोग, सिर्फ डायबिटीज से छोड़ के बाकी सब लोग इसको ले सकते हैं, बच्चों को भी दे सकते हैं, कोई इश्यूज नहीं है। कार्डियोवैस्कुलर कार्डियोटॉनिक भी बोलते हैं हम लोग इसको। इसके बाद दूसरा बोलते हैं हर्बल टी, मधुकरी हर्बल टी हम बोलते हैं। चाय तो पीते हैं, अभी तो सब बोल रहा है कि आपको टी लेना है, टी कम करना है, हर्ब्स को लेना है। हर्बल टी एक है मधुकरी, कैफीन फ्री है एंड टेस्ट एकदम ग्रेट है। आप शुगर डाल सकते हैं, इसका अंदर तो शुगर नहीं है, आप शुगर डाल सकते हैं या जागरी डाल सकता है, कोई आप स्वीटनर डालना है तो भी डाल सकता है। लेमन जूस डाल के वो पिया तो बहुत बढ़िया लगता है आपको। दिन में 2 बार 3 बार पी लिया तो आप पर्टिकुलर गरम गरम पी लिया तो आपको इसका टेस्ट बहुत बढ़िया लगता है। ये डोसेज का बात कर रहा था, अभी देखो 3 लेवल पे बात किया मैंने। एक कोविड पॉजिटिव केस के लिए मैं अलग बात कर रहा हूँ, कोविड पॉजिटिव केस का, जो मतलब कोविड हो चुका है उनको क्या देना है। और जो इसका मतलब ये नहीं कि जो आईसीएमआर ने, जो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने जो प्रोटोकॉल बनाया उसको बंद करो, ये देना नहीं, ये नहीं बोल रहा हूं मैं। वो आपको करने नहीं देगा, किसी हॉस्पिटल में भी करने नहीं देगा, बिकॉज वो आईसीएमआर गाइडलाइंस क्लियरली दे चुका है। उसके साथ साथ आप भी दे सकते हैं, ये टैबलेट, ये डोसेज है, और इसको आप दे सकते हैं कि अगर 14 दिन हॉस्पिटल रहने वाला ले लिया तो 7 दिन में वापस आ जाएगा, बिकॉज इसको रिकवरी पीरियड बहुत फास्ट बढ़ाता है। एंड सेकेंड लेवल पे है प्रोफिलैक्टिक हाई रिस्क पेशेंट एंड सीनियर सिटीजन बात किया मैंने। प्रोफिलैक्टिक का मतलब क्या है, हाई रिस्क पेशेंट मतलब घर में किसी को हो चुका है, क्यों अगर बाकी वालों को हाई रिस्क में आ जाता है, या हेल्थ वर्कर्स है, या हम हॉस्पिटल में काम करने का डॉक्टर है, या अगर मेरा घर खुद अभी आज का तारीख में मेरा घर का खुद सील डाउन हुआ है, बिकॉज 2 घर पीछे बाहर ही एक कोविड आया हुआ है, सील डाउन है मेरा घर से, तो सील डाउन है। तो इस बार अगर हम तो अभी हाई रिस्क पे नहीं आया, लेकिन उनका एकदम तुरंत बाजू घर हाई रिस्क में आता है। और 2 सीनियर सिटीजन 65 ईयर्स के ऊपर है, उनका अपने आप उसका क्षमता कम हुआ होगा, उनको भी ये प्रॉब्लम सबसे ज्यादा होता है। डायबिटिक है और हाइपरटेंशन में पहले ही बताया गया था, उनको बोलता है, ये वो हाई रिस्क पेशेंट, उनका डोज होता है।
और नीचे आइए कि प्रोफिलैक्टिक डोज है, कुछ प्रॉब्लम नहीं है, मैं घर में आराम में हूँ सर, मेरे को कोई चिंता नहीं है, मैं बाहर नहीं जा रहा हूँ, लेकिन मेरा इम्यूनिटी बढ़ाना चाहता हूँ, मैं बाहर भी गया तो मुझे नहीं आना चाहिए, उनके लिए ये डोज है। आपको शक्ति ड्रॉप्स 2 लेना पड़ता है, और तुलसी अर्क का आपको 2 लेना पड़ता है, टर्मरिक 1 बॉक्स लेना पड़ता है, अमृत 1 बॉक्स लेना पड़ता है, कबसूरा 1 बॉक्स लेना पड़ता है। पूरा रेट होता है 790 रुपीज, पूरा महीने का बात कर रहे हैं, ये मंथ टोटल का किट बता रहा हूं मैं। इट कीप्स अवे। ये इस मामले में अभी कम से कम, अभी मुझे लग रहा है कि कम से कम 2-3 महीना और चलने वाला है, अभी किसी को मालूम नहीं है कितना दिन चलने वाला है, लेकिन अगर वैक्सीन आ भी गया, वो वैक्सीन भी वही बात कर रहे हैं कि इम्यूनिटी एनहांस करेगा, वैक्सीन आ भी गया, हम लोगों को पहुंचने तक और 1 साल लग जाएगा। ऐसा नहीं कि वैक्सीन आते पूरा हिंदुस्तान का आबादी को सबको एक ही दिन में मिल जाएगा, तो संभावना ही नहीं है। एक हमको पहुंचते पहुंचते कम से कम आपको लगेगा 1 साल या 1.5 साल भी लग सकता है। हाँ, हाई रिस्क पेशेंट से पहला नर्स और डॉक्टर्स को जाएगा, देन उसके बाद जाएगा मिलिट्री वालों को जाएगा, उसके बाद बचा तो नीचे आएगा, तब तक हम तक पहुंच जाएगा, 1 साल तो आराम से हो जाएगा, लेकिन 1 साल तक तो हमको झेल के रखना ही है। इट कैन बी टेकन फॉर द लॉन्ग टर्म ऑल्सो। अभी डोसेज आप कर सकते हैं कि ऐसा नहीं कि सर मैं टर्मरिक और पेपर में घर में यूज कर रहा हूँ, वो टैबलेट मैं नहीं लेना चाहता हूँ, ठीक है, कोई प्रॉब्लम नहीं है। अगर आप शुद्ध हल्दी घर में यूज कर रहे हैं पेपर के साथ, इसको ये बंद, ये टर्मरिक प्लस का बात कर रहे हैं, इसको निकाल दीजिए। ये पैसे का मामले नहीं है, आपको सेहत अच्छे करने का मामला है। ये दिस इज वेरी इंपॉर्टेंट फॉर अस। थैंक यू। Stay healthy and stay strong. Now I am ready for the question. Thank you so much, sir. Thank you for this information. सर कुछ बहुत सारी अच्छी इंफॉर्मेशन आपकी तरफ से मिली है। मेरा खुद का ही एक सवाल है सर कि आयुर्वेद, अपना इतिहास आयुर्वेद है और हम आयुर्वेद में से ही आगे बढ़े हुए, लेकिन फिर भी अभी अगर अभी देखा जाए तो कोरोना पेशेंट के लिए अगर सपोर्टिव ट्रीटमेंट आयुर्वेदिक ये ले सकते हैं, ऐसा फ्रंट में आके बोलने वाले बहुत कम लोग हैं सर, तो आपका इस पे क्या मत है सर? देखो, एक है कि आपको शायद अगर लेना है तो मैं किसी का कंपनी का नाम नहीं बोलूंगा, इसने जाके एक प्रमोट कर दिया, वो बहुत बवाल बन गया, आपको भी मालूम होगा मैं किसके बारे में बात कर रहा हूँ। लेकिन बात ये है कि आपको आपका प्रोडक्ट का लिमिटेशन मालूम होना चाहिए। मैंने पहले ही बताया कि आई एम नॉट टेलिंग दिस फॉर द ट्रीटमेंट ऑफ और क्योर फॉर कोरोना, बोला कि नहीं बोला? मैंने बोला कोरोना प्रिवेंट कर सकते हो आप, उसका कॉम्प्लिकेशन को कम कर सकते हो, उसको आने को रोकवा सकते हो, वो बोला मैंने। अगर आपने क्लेम कर रहे हैं कि इट क्योर्स कोरोना, देन यू डिजर्व द नोबेल प्राइज, बिकॉज पूरा दुनिया उसके लिए पैसा खर्चा कर रहा है कि कोरोना प्रिवेंट करने के लिए करना क्या है। अगर मैंने ओवर क्लेमिंग बोलता है उसको, किसी प्रोडक्ट को ओवर क्लेम करना नहीं चाहिए। जी सर। ये प्रोडक्ट मैं दावा के साथ बोल सकता हूं कि इतना टेस्ट हुआ है, इतना ब्लड रिपोर्ट हुआ है, इतना इसको अलग अलग लेवल पे मेजर किया गया, एक आदमी को करीबन 8,000 से 11,000 रुपए खर्चा करके लैब रिपोर्ट करवाया हम लोग। ये इसलिए करवाया कि कोई पूछा तो ये कैसा काम करेगा, सर ऐसा काम करेगा, दिखा सकता हूं मैं, बिकॉज आज एविडेंस बेस्ड मार्केटिंग है। अगर आप एविडेंस है, आपके पास साइंस है, डॉक्यूमेंट्स है, तो आपको सुनने के लिए लोग तैयार है। 5,000 सबसे बड़ा दुर्लभ आयुर्वेद में ये है कि इतने हमारे पास रिसर्च, इतने हमारे पास ग्रंथ है, इतना है, कोई उसको लिख के दावित नहीं किया गया। काफी 1 या 2 कंपनी अभी काम कर रहा है उसके ऊपर। ओके, सबसे बड़ा प्रोडक्ट्स है, आपको मैं गारंटी दे सकता हूं। अगे एक बोलता हूं कि महादेवपुरा एक कॉन्स्टिट्यूएंसी है, एक एमएलए ने हमारे पास आया था, ये अरविंद निम्बौली जी बोल के बेंगलुरु में, वो आया, सर मेरा कॉन्स्टिट्यूएंसी में मैं 50,000 लोगों को देना चाहता हूँ, किट दे दीजिए। तो बोला ठीक है, हम दे देंगे आपको। ठीक है, हमने 50,000 किट दे दिया। मैं बोला आपके पास तो 14 लाख का वोटर्स है, आप 50,000 देगा किसका? मैं उसको इतना अच्छा लगा मुझे, उस डॉक्टर लिम्बावली ने बताया कि हमने लिस्ट बना के रखा, जो ओल्ड एज है, जो डायबिटिक है, जो वो है हमारे पास से पहला, उनको तो हम प्रोटेक्ट करें। ओके।
आदमी को हम बाद में देखेंगे, बिकॉज पूरा 14 लाख को दे नहीं पाएंगे, मेरे पास उतना पैसा नहीं है, कम से कम इनको तो प्रोटेक्ट करें। करेक्ट सर। उसको प्रोटेक्ट करने के बाद बाकी वालों ने क्या किया, अपने आप लाके खरीद के लेके गया। और आज का तारीख में उस एरिया पे सिर्फ 17 कोरोना केसेस आया है। 70,000 बेंगलुरु में केसेस है, उसमें 17 केस उस एरिया से आया हुआ है। इससे ज्यादा स्टैटिस्टिक्स क्या बोल सकता है। और जो 17 है वो कोई हमारा मेडिसिन लिया नहीं है, वो भी हमने जाके देख के आ गया। ओके ओके। अगर लिया है फिर आ गया तो हमको पूछना पड़ेगा कितने बार लिया भाई, बिकॉज वी हैव टू बी एविडेंस बेस्ड। कॉन्शियस क्लियर होना चाहिए जब हम बेचते हैं, किसी को बोलते हैं, तो जितना कॉन्शियस क्लियर होता है उतना आपको विश्वास आता है। एक सवाल आया है सर, इफ वी टेक दिस प्रिवेंशन डोज फॉर 1 month, आफ्टर हाउ मेनी डेज वी कैन स्टार्ट नेक्स्ट डोज? यस यस, एक सवाल आया हुआ है सर, if we take this prevention dose for 1 month, after how many days we can start next dose? सर ये आपको ऐसा नहीं कि ये आप ले लिया तो 1 महीना छोड़ दिया फिर कितना दिन चलेगा। मैं तो बोलता हूँ अगर इस वक्त पे अगर 3 महीना भी लेना है तो 3 महीना कंटिन्यू ले लीजिए। जब इसका महामारी का जो तनाव है तो कम हो जाएगा, बंद कर लीजिए। अब कब, बिकॉज आप तो हम लोग, आप एनजीओ है, मैं भी डॉक्टर हूँ, बाहर जाते रहते, कितने भी हम प्रिकॉशन लेते हैं, हाथ धोते, कभी भी कुछ भी हो सकता है। अभी मैं हॉस्पिटल में खुद जाता हूँ, कोई कार का दरवाजा है उसको ऊपर भी अगर खांसी किसी किया तो हमको क्या मालूम है, बिकॉज हम अंदर गए हुए हैं। कितनी बार स्प्रे करेगा, कितनी बार करेगा, ये नामुमकिन है। बोलने के लिए ठीक है सर, हम इतना सैनिटाइज करते, कितना करेगा, कैसा करेगा, बोलिए। करेक्ट है सर। तो हमको अगर इंटरनली इम्यूनिटी बढ़ा दिया तो इतने से इन सब चीजों से डरने का जरूरत ही नहीं है ना। सर एलोपैथी भी एक दवाई है, आयुर्वेदिक भी एक दवाई है। आप आयुर्वेदिक का समर्थन करते हैं, बहुत सारे लोग भी आयुर्वेदिक का ही समर्थन कर रहे हैं, बहुत सारे लोग एलोपैथी का कर रहे हैं। मेन डिफरेंस अगर आपको कुछ बोलना रहे सिर्फ ये पेंडेमिक रिलेटेड, तो आपका इंडिविजुअल इस पे क्या एस्पेक्ट रहेगा एलोपैथी और आयुर्वेदिक में? देखो, जब कोरोना पॉजिटिव बोल के आपका रिपोर्ट आ गया, देन यू आर अंडर द कंट्रोल ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया, नॉट अंडर द कंट्रोल ऑफ योरसेल्फ। ओके। उस वक्त पे आईसीएमआर का जो रूल्स रेगुलेशन उनको बना के लगा, उसको तो आपको लागू करना ही पड़ेगा, और डॉक्टर नहीं करेगा तो डॉक्टर अंदर जाएगा। सच बात ये है, ठीक है। लेकिन जो भी आयुर्वेदिक डॉक्टर है, अभी एक नया बात बोल सकता हूँ कि लखनऊ का किंग जॉर्ज मेडिकल कॉलेज का सुपरिटेंडेंट का फोन आया था 4 दिन पहले। ओके। उसने बोलता मेरा पूरा हॉस्पिटल में मैं देना चाहता हूँ, स्टॉक कैसे मिलेगा? मैं बोला चिंता मत कर लीजिए, कर लेता हूँ। इट्स वन ऑफ द बिग इंस्टीट्यूशन इन लखनऊ। तो अभी तो काफी हॉस्पिटल दोनों देने के लिए तैयार है, बिकॉज दोनों ड्रग इंटरेक्ट भी नहीं करेगा। अब मैं बता सकता हूँ कि आप डायबिटिक का मेडिसिन तो ले रही हो, मैंने बोल दिया कि कबासुरा ले लो, ये ले लो, सब बोल दिया। सर मैं क्या डायबिटीज मेडिसिन बंद करना है? जरूरत नहीं है, वो उसको कंटिन्यू रखिए, ये अपना काम करेगा। वो ड्रग इंटरेक्शन आयुर्वेदिक वर्सेस एलोपैथी ड्रग इंटरेक्शन नहीं होता है। ओके। और काफी जगह पे एलोपैथी अच्छे है, काफी जगह पे आयुर्वेद भी अच्छे है। आयुर्वेदा सबसे अच्छे काफी जगह पे है, एलोपैथी से ज्यादा अच्छा है। दोनों प्लस माइनस है, हम कॉम्पीट नहीं करेंगे, हम दोनों एक तरफ से एक नजर पे देखेंगे इसका महत्व क्या है, इधर करना है। अगर कोई एक्सीडेंट हो गया, पांव टूट गया, आप आयुर्वेदिक के पास गए तो करेगा क्या? नहीं सर, आपको सीधा लेके जाना पड़ेगा, तो ऑर्थोपेडिक जाओ, सर्जरी करना पड़ेगा। करेक्ट सर। लेकिन 500 साल पहले वो सर्जरी भी आयुर्वेद लोग करते थे, लेकिन उसके पास उसका टाइम अलग था, आज का टाइम अलग है। यस सर। तो वी हैव टू अंडरस्टैंड व्हाट इज द सीरियसनेस। वी शुड नॉट कॉम्पीट, नो वी शुड नॉट कंपेयर, दोनों इक्वली है। बट आयुर्वेदिक के पास सबसे ज्यादा महत्वपूर्ण ऐसा मेडिसिन है कि हम एलोपैथी को इस बीमारी में टक्कर सीधे से सीधे दे सकते हैं। ओके सर। सर 2 सवाल है, ये दवाई प्रेगनेंसी में सेफ है क्या? दिस किट यूज ड्यूरिंग प्रेगनेंसी? सी कबासुर कोडिनीर प्रेगनेंसी में यूज मत करिए। ओके। फर्स्ट ट्राइमेस्टर मतलब पहला 3 महीना। ओके सर। 3 महीने के बाद यूज कर सकते हैं, बाकी सब तो सेफ ही है, कोई प्रॉब्लम नहीं है। प्रेगनेंसी में सेफ है। बच्चों को अगर 6 महीने के ऊपर ले रहे हैं, 6 महीने से लेके अगर 1 साल तक या 2 साल तक ले रहे हो, सिर्फ शक्ति ड्रॉप्स और तुलसी अर्का दीजिए, बाकी कुछ मत दे दीजिए उनको। 2 साल के बाद
आप एक टैबलेट दिन में दे सकते हैं, आप 2 या 3 साल के बाद एक टैबलेट दिन में दे सकते हैं। कबासुर और कुड़ीनीर का जरूरत नहीं है उनको, सिर्फ आप अमृत दे दीजिए और तुलसी अर्क और शक्ति ड्रॉप दे दीजिए, वो सबसे ज्यादा उनको प्रोटेक्ट, बिकॉज आपका आज का स्टडी भी आया हुआ है, बच्चों में बहुत कम हो रहे हैं। यस सर, करेक्ट। बड़ों में, और जितने लोग मरे हैं 3.37% का जो मरने का लिस्ट है, उसमें 90% 65 ईयर्स के ऊपर ही है। करेक्ट सर। तो 65 ईयर्स के ऊपर मतलब उसका खुद का क्षमता कम होने की वजह से ही होता है वो, नहीं तो नहीं होता है। सर किडनी फेल्योर पेशेंट रिलेटेड भी बोला हुआ है कि अगर कोई किडनी की बीमारी है तो उनके साथ ये दवाई। नो, किडनी अगर ट्रांसप्लांट किया हुआ है तो मैं सजेस्ट नहीं करता हूँ। ट्रांसप्लांट करते वक्त आपको इम्यूनोसप्रेसर दिया जाता है ऊपर मेडिसिन। किडनी ट्रांसप्लांट में इम्यूनोसप्रेसर दिया जाता है उनको। फॉर दोज पीपल दे हैव टू टेक एडिशनल केयर सिटिंग एट होम, एंड मे बी अमृत एक ले सकते हैं, अमृत और टर्मरिक प्लस ले सकते हैं। बाकी कबासुर कुड़ीनीर अगर जरूरत पड़ा तो बहुत खांसी ले सकते, सी दे कैन टेक इट, ऐसा नहीं कि नहीं लेना है, लेकिन उनको इम्यूनोसप्रेसेंट पहले ही दिया हुआ है उनको। ओके। तो अब ये कॉन्ट्रैक्ट करेगा, ये बढ़ाने की कोशिश करेगा, वो दबाने की कोशिश करेगा। सर उनका ही सवाल है, उनका ट्रांसप्लांट नहीं हुआ है लेकिन किडनी फंक्शन लो है, तो ले सकते हैं। एक ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट पे कोई चेंज नहीं करता है। ओके। ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, किडनी में जो फिल्ट्रेशन होता है उस पर कोई इसका असर नहीं पड़ता है, आप ले सकते हो। जी सर। सर आपकी तरफ से और कुछ इंफॉर्मेशन आपके, अगर मेरा नंबर आप या व्हाट्सएप कर सकते हो, पूछ सकते हो, या ईमेल कर सकते हो, मैं तो आपका इस पे कभी भी मैं हाजिर हूँ। जी सर, वो तो हम स्प्रेड करेंगे हमारी तरफ से। ये डोसेज जो है मैं आपको व्हाट्सएप कर दूंगा, और काफी वीडियोस है हमारे पास, वीडियो मैं भेज दूंगा किसी को, तो आप उसको स्प्रेड कर सकते हो कि कैसा काम करता है, वो भी पता चल जाएगा आपको। देखो, ये हमारा बात कहने का मतलब ये है कि कितने लोग हम पहुंच सकते हो उतना अच्छा है। सेल हो या ना हो, लेकिन लोग स्वस्थ रहे, सशक्त रहे, करेक्ट, वो है हमारा काम है। करेक्ट सर। और हमारा महाराष्ट्र में काफी फील्ड फोर्स भी है, डिस्ट्रीब्यूटर्स है, सुपर स्टॉकिस्ट है, सब कुछ है। दे कैन आल्सो हेल्प यू आउट टू गेट द स्टॉक्स इजीली, नो प्रॉब्लम। या ऑनलाइन पे ले सकता है। श्री श्री तत्व ऑलवेज रेडी फॉर सर्विस। जी सर, ऑनलाइन का अगर आप इंफॉर्मेशन दे दे, बहुत सारे सवाल। श्रीश्रीतत्व.com, श्रीश्रीतत्व.com से ये पूरे भारत में हम ऑर्डर कर सकते। थ्रोट वर्ल्ड है। अभी आप शायद उसने बताया नहीं, मैं आज हमारा ब्रांचेस जो है, आर्ट ऑफ लिविंग ब्रांचेस 156 कंट्रीज में है। करेक्ट एंड मेडिसिन वी आर करेंटली एक्सपोर्टिंग टू 38 कंट्रीज। और सबसे बढ़िया बात यह है, आपका नाम सुना होगा, हिमालय है जैसा बड़े बड़े कंपनी है, दे सप्लाई द प्रोडक्ट्स टू अदर कंट्रीज लाइक ए फूड सप्लीमेंट। New52 अमेरिका में मिलता है, लेकिन वो फूड सप्लीमेंट बोल के भेजता है। लाइसेंसिंग को उनका फूड सप्लीमेंट का अलग ही होता है, लेकिन अगर जो श्री तत्व भेजता है तो हार्मास्यूटिकल्स या आयुर्वेदा बोल के भेजते हैं हम लोग। हम हमारा मूल तत्व को क्यों छोड़े? ग्रेट सर। उसका स्ट्रिंजेंट एंड स्ट्रिक्ट लाइसेंसिंग होता है, पीरियोडिक इंस्पेक्शन होता है, करने दो ना उनका काम। हम शुद्ध है तो उनसे क्यों डरना है मुझे? सर एक आखिरी सवाल ले रहा हूँ और फिर हम रुकते हैं। ग्रेड 2 न्यूमोनिया, एक्सट्रीम वीकनेस है, एडमिटेड इन हॉस्पिटल, कफिंग फ्रीक्वेंटली, ऑक्सीजन सैचुरेशन इज 85, we are giving Kabasur, Amrut and Shakti drop. He is hospitalized. ICMR guidelines being followed. What else can be done? More than enough. Kabasur 2 टैबलेट twice a day कर दीजिए। Okay, शायद 86 is quite lower side. It's a grade 2 plus पे आ गया। अगर आप देख रहे तो ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 से पहले 2 प्लस पे आ गया, 3 पहुंचा नहीं है। तो कबासुर इज मोर देन एनफ। आईसीएमआर गाइडलाइंस आप बंद नहीं कर सकते हो। मैं भी इधर बैठ के झूठ में उसको बंद करो, सिर्फ इसको देखो बोल नहीं सकता, बिकॉज इट इज इम्पॉसिबल। ओके। तो उसको कंटिन्यू करिए। ज्यादा से ज्यादा क्या करेगा उधर, एजिथ्रोमाइसिन देगा या डॉक्सीसाइक्लिन देगा या स्टेरॉइड भी देगा उस वक्त पे। तो ये अपने आप आपको ये काम करेगा। जी सर, थैंक यू। कबासुर 2 टैबलेट्स ट्वाइस अ डे कर लीजिए, आपको रिजल्ट अच्छा मिलेगा, पक्का अच्छा मिलेगा। थैंक यू सो मच सर फॉर योर टाइम। और आपके मार्गदर्शन के अंदर आयुर्वेद जो बढ़ रहा है, श्री श्री तत्व जो देश के लिए काम कर रहा है,
हमारा भी एक छोटा सा प्रयत्न है, जिस प्रयत्न से हम भी कोरोना पेशेंट रिलेटेड की कुछ एक्टिविटीज आपके जरिए पहुंचा सके। तो आपने दिया हुआ समय और आपका मार्गदर्शन काफी लाभकारक रहा हमारे लिए, और आप प्लीज हमें फिर से अगर जरूरत पड़े तो आपको टाइम जरूर टाइम हमारे लिए बेयर करना जरूर पड़ेगा। प्लीज सर। जरूर सर, हम लोग इधर आपका सेवा के लिए है। हम ऐसा नहीं है कि सिर्फ आपको जो भी कोई, मैं मेरा नंबर और ईमेल आईडी दोनों लिख रहा हूँ मैं इधर। यस यस सर। ओके, आप व्हाट्सएप कर लीजिए। कभी कभी ऐसा हो सकता है, मैं आज संडे है तो बात अलग है, नहीं तो बिकॉज आई टेक केयर ऑफ प्रोडक्शन, गवर्नमेंट हॉस्पिटल, रिसर्च, ट्रायल सब देखते रहता हूँ। अगर फोन नहीं उठाए तो चिंता नहीं करने का, व्हाट्सएप कर लीजिए, आपको रिप्लाई पक्का मिलेगा। ग्रेट सर, ग्रेट। ऐसा कुछ नहीं है। हाँ? थँक यू सर, थँक यू सो या मच। मैं लिख रहा हूँ इधर। येस सर. सगळ्यांनी नोट करून घ्यावा. सरांनी त्यांचा मेल आयडी आणि नंबर तिथे टाकताय. शक्यतो त्यांना व्हॉट्सअप करावं, म्हणजे त्यांच्या कामात अडथळा येणार नाही. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की त्यांना विचारा. ते नहीं, नक्की. अगर उसमें बहुत कॉम्प्लिकेशन मुझे लगता है कि मुझे ही फोन करना है, मैं आपको खुद फोन करके बात कर लूंगा। ओ ग्रेट सर. सर्विस ऐसा नहीं कि हम अवॉइड करेंगे, अगर उसमें कुछ लगता है कि व्हाट्सएप पे काम नहीं चलेगा, मुझे बात करना पड़ेगा, तो मैं कर लूंगा आपसे। ग्रेट कोई सर. कोई उसमें प्रॉब्लम नहीं है, हम विल रीच इट आउट। थैंक यू सो मच सर. थैंक यू सो मच सर. थैंक यू थैंक डॉक्टर, यू. थैंक्स थैंक ऑल यू. ऑफ यू। अभी थैंक मेरा यू. ईमेल आईडी और मोबाइल नंबर दोनों लिखा है मैंने। जी सर. थँक यू सो मच सर. थँक्स. आपण आता आपल्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जातो आहे आणि डॉक्टर बोरा सर आपल्या सोबत आहेत. सर तुमचा जरा माईक टेस्ट करताय प्लीज, बोरा सर. येतोय का आवाज माझा? करेक्ट करेक्ट. येस सर. सर वेलकम. आणि तुम्ही आहात कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आणि आपली चर्चा बघताय, तर आपले व्ह्यू आपण मांडावे या विषया रिलेटेड अशी मी आपणास विनंती करतो. ओव्हर टू यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. प्रथमतः सगळ्यांचे आभार. आपण सगळे या कार्यक्रमासाठी आहात आणि त्यांनी पण सगळं सेशन आयुर्वेदा संबंधीचं ऐकलं. थोडं माईक जवळ पकडता का सर प्लीज? आवाज कमी येतोय. येस ग्रेट. येतोय? येस येस करेक्ट. आता किती क्लिअर आहे? पूर्ण क्लिअर आहे का? क्लिअर क्लिअर. बाकीच्यांना आहे ना क्लिअर? येस. ओके. येस येस येस. ओके. माझे मित्र गणेश बाकले यांनी माझं इंट्रोडक्शन जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझं जे क्लिनिक आहे आणि आतापर्यंत जे मी काही काम केले त्याच्या बरोबर ऍडिशनल मी एक चांगली माहिती तुम्हाला फक्त देतो माझ्याबद्दलची, की मी हे सगळी जी कामं केली आहेत ती एनजीओ बरोबर केलेली आहेत आणि हे मी एनजीओ नेटवर्कशी बोलतोय, त्यामुळे ते इंट्रोडक्शन थोडंसं राहून गेलं होतं. ते एनजीओच फक्त असं काम करू शकतात आत्ताच्या घडीला. त्यामुळे सर्व एनजीओच्या प्रतिनिधींचं आणि सर्व उपस्थितांचं मी नमस्कार करून स्वागत करतो. आणि आपण ज्या विषयाला सुरुवात करणार आहोत त्याच्यामध्ये कोविड-19 हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तर जरी मी काही आता सांगितलेल्या गोष्टी बऱ्याच जणांना कॉमन वाटत असल्या तरी त्या मी बोलत जाणार आहे. कोविड-19 हा शब्दाचं कारण असं की कोरोना व्हायरस डिझीज 2019च्या डिसेंबरमध्ये कळला म्हणून त्याचं नाव कोविड-19 असं ठेवलंय. आणि हा कोरोना व्हायरस आहे. कोरोना व्हायरस म्हणजे हा काही अचानक नवीन उद्भवलेला व्हायरस नाहीये. कोरोना व्हायरस हा फार पूर्वीपासून पृथ्वी तलावर आहे. अनेक आजार कोरोना व्हायरसेसमुळे होतात, परंतु हा नोवेल कोरोना व्हायरस जो आहे हा नवीन आलेला व्हायरस. त्याच कोरोना फॅमिलीमध्ये जसं स्वाईन फ्लू आहे, बर्ड फ्लू आहे, इतर काही कोरोना व्हायरसमुळे होतात, आतापर्यंत होत आलेत, परंतु त्याच व्हायरसमध्ये थोडाफार बदल होऊन हा नवीन व्हायरस आपल्याला आलेला आहे. आणि हा आपल्याला माहिती आहे की तो प्राण्यांमधून आलेला आहे. आता प्राण्यांमध्ये जगणारा व्हायरस शक्यतो मानवाच्या शरीरात जगण्याची ही काही कमी शक्यता असते, परंतु इथे म्युटेशन्स मधून हा व्हायरस स्वतःमध्ये बदल करत करत प्राण्यांच्या शरीरातून ते मांस खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात गेला, मानवाच्या शरीरात गेला. मानवाच्या शरीरात जगण्यासाठी त्यांनी ती म्युटेशन्स मधनं स्वतःची तयारी केली आणि आता तो मानवाच्या शरीरात जगू शकतो, वाढू शकतो आणि पसरू शकतो. असा हा सगळा ह्या कोरोना व्हायरसचा प्रवास आहे. सेकंडली, कोरोना व्हायरस आतमध्ये शरीरामध्ये गेल्यानंतर नक्की काय होतं?
तर तो आधी आपल्या जसं आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की नाक आणि तोंडातून म्हणजे घशातून हा शरीरात प्रवेश करतो. आपल्या हाताला जर का कुठे लागलेला असेल, आपण एखाद्या रेलिंग वरून हात ठेवून चाललो किंवा आपण एखाद्या लिफ्टचा बटन लावले, तिथे आधी कोरोना व्हायरस असेल किंवा एखाद्या एटीएम मध्ये हा कोणीतरी कोरोना व्हायरसचा पर्सन येऊन गेल्याने आपण तिथे हात लावला, तो हात आपल्या तोंडाला लागतो, नाकाला लागतो आणि तिथून हा व्हायरस एंटर करतो. आपल्या सगळ्यांना जवळपास माहिती. हा जाऊन घशा आणि नाकाच्या मागच्या बाजूला हा काही काळ राहतो आणि तिथल्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्समध्ये हा याचा RNA एंटर होऊन त्या सेल्सचाच वापर करून मल्टिप्लिकेशन हा करतो. असं ह्याचं थोडंसं पॅथोफिजिओलॉजी आहे. आता हा व्हायरस शरीरात गेल्यानंतर सिम्पटम्स काय दिसतात हे सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. काय लक्षणं आहेत? आता लक्षणांच्या बाबतीत थोडासा घोळ सुरुवातीपासून झालेला आहे. अगदी नवीन व्हायरस असल्यामुळे ऑब्झर्वेशन करण्यासाठीचा वेळ, त्याचं वर्गीकरण करण्याचा वेळ, त्या सिम्पटम्सचा माहिती घेण्याचा वेळ खूप कमी आहे आणि तरी पण काही जे लक्षात आलेले अत्यंत महत्वपूर्ण सिम्पटम्स म्हणजे लक्षण आहेत त्यामध्ये आहे ताप. आपल्याला जर का सर्दी खोकला ताप झाला असेल तर आपण पहिले 2-3 दिवस जनरल आपले मेडिसिन्स डॉक्टरकडून घेतो. ते घेऊनही जर का फरक पडत नसेल तर तात्काळ आपण टेस्ट केली पाहिजे. ही सर्दी खोकला ताप ही प्रमुख लक्षणं आहेत. आता याच्या बरोबरीने काही नवीन लक्षणं दर काही महिन्यांनी किंवा 15 दिवसांनी ऍड होत गेलेत. त्याच्यामध्ये लेटेस्ट जी लक्षणं आहेत त्याच्यामध्ये वास जाणे आणि चव पूर्णपणे जाणे. हे बघा, ताप आला की चव जातेच बऱ्याच वेळा आणि सर्दी असेल तर वास कमी येतो. परंतु त्याच्यात सुद्धा काही स्ट्रॉंग वास असतात, ते आपल्याला येत असतात. मग त्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय? तर पूर्णपणे सेन्सलेस होऊन जाते जीभ आपली. म्हणजे तुम्ही आमचे एक चांगले मित्र आहेत, त्यांनी सांगितलं की तुम्ही एखादा व्यक्ती तुमच्या सोसायटीत किंवा घरात आला असेल, तुम्ही त्याला सॅनिटायझर करायला लावता. हातावर त्याच्या सॅनिटायझर देता किंवा त्याचं थर्मल चेकिंग करता. तर त्याच्याऐवजी त्याला गूळ शेंगदाणे द्या. आपल्याकडे स्वागताची पूर्वी पद्धत होती. त्याला जर का ती चव लागली, तर त्याला नाहीये असं समजायला हरकत नाही. इतका हा कॉमन लक्षण आता हे झालेलं आहे. त्याला जर त्या गुळाची चव लागली, तर तो कोरोना बाधित नाहीये असं समजायला हरकत नाही. इतका या लक्षणं आता सध्या वाढत आहेत. म्हणजे आमच्या दृष्टीने हे इतर सर्दी खोकला आणि कोरोनाचा सर्दी खोकला हे समजण्यासाठी आम्ही आता सध्याला आमच्या क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये सुद्धा ही 2 लक्षणं यूज करतो. तुम्ही जर का सेतू घेतला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही लक्षणं ते विचारतात. याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन्स असे आहेत. त्यामध्ये नॉशिया व्हॉमिटिंग म्हणजे फक्त मळमळ होणे आणि पित्त वाढल्यासारखं होणे आणि उलटीची भावना होणे. एवढीच लक्षणं असलेली सुद्धा काही लोकं आहेत. म्हणजे जशी मी आता 3 कॅटेगरीमध्ये लक्षणं सांगितली, की सर्दी, खोकला, ताप. त्याच्यानंतर त्याच्या बरोबरीने चव जाणे किंवा वास येणे आणि तिसरं उलटी मळमळ होणे. हे एकतर काही लोकांमध्ये एकत्र दिसतं किंवा काही लोकांमध्ये फक्त कॅटेगरी 1 ची लक्षणं मी सांगितली ती सर्दी, खोकला, ताप. काही लोकांमध्ये ते काहीही होत नाही. सर्दी, खोकला, ताप काही होत नाही. फक्त चव जाते आणि वास येणं बंद होतं आणि काही लोकांमध्ये हे वरची काहीच लक्षणं दिसत नाही. फक्त उलटी मळमळ होत राहते 14 दिवस. अप्रॉक्सिमेटली 7 ते 14 दिवस असा कालावधी लक्षणांचा असतो. आता याच्यामध्ये ह्या लक्षणांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक अशी आहेत की ज्यांना कोरोना व्हायरस डिझीज झालेला आहे, परंतु त्यांना काहीच लक्षणं नाहीये. असे जवळपास 80% लोक असण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना कोरोना व्हायरस डिझीज झाला, त्यानंतर ते बरेही झाले, परंतु त्यांना कुठलीही लक्षणं नसल्यामुळे त्यांनी टेस्टही केली नाही. आपण पाहतो काही लोकांकडे कंपल्सरी आहे, कारण पोलीस खात्यामध्ये किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये काही हॉस्पिटल्समध्ये काम करत असतील, तर काही लोकांची टेस्टिंग कंपल्सरी केली जाते. तर अशा काही लोकांमध्ये काही लक्षणं त्यांना नव्हती. त्यांना आयसोलेट केलं गेलं पॉझिटिव्ह आल्यानंतर आणि परत ते निगेटिव्ह पण आले. असे अनेक असिम्प्टोमॅटिक केसेस जवळपास 80% म्हणता येतील इतक्या प्रमाणात सिम्प्टमलेस लोक सुद्धा आहेत, असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स त्याला म्हणतात. मध्यंतरी असा एक आलं होतं WHO कडून की असिम्प्टोमॅटिक कॅरियर जो असतो, उदाहरणार्थ समजा मी असिम्प्टोमॅटिक कॅरियर आहे, तर माझ्याकडून दुसऱ्याला होण्याची शक्यता फार कमी आहे, असं आधी WHO ने जाहीर केलं होतं. परंतु नंतर त्यांनी ते
परत रिव्हर्स घेतलं आपलं स्टेटमेंट, की असं काही संशोधनात सिद्ध झालेलं नाहीये, परंतु हे ऑब्झर्वेशन आहे. आणि हे ऑब्झर्वेशन बरोबर आहे की असिम्प्टोमॅटिक कॅरियर स्प्रेड करत नाही, कारण सर्दी आणि खोकल्यातून जे तुषार उडतात त्याच्यातून प्रसार होण्याची शक्यता जास्त असते. तशी असिम्प्टोमॅटिक मध्ये जर सर्दी खोकला नसेल तर ते तुषार आणि त्यातून कोरोना व्हायरस बाहेर पडण्याची शक्यता कमी आहे. आता ह्या लक्षणांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लक्षणं असू शकतील जी अजून ऑन रेकॉर्ड आलेली नाहीयेत किंवा त्याच्याबद्दल खात्री शिक्कामोर्तब झालेली नाहीये. आता ह्याच्यानंतर आपला प्रश्न येतो की जर का लक्षणं असतील तर काय केलं पाहिजे टेस्टच्या बाबतीतला. आता 2 प्रकारच्या टेस्ट आहेत. आपण ज्याला स्वॅब टेस्ट म्हणतो, जी घशातून नाकातून घेतली जाते, जी सगळ्यात पहिल्यांदा केली जात होती. ती प्रायव्हेट लॅब्समध्ये होते, गव्हर्नमेंट लॅब्समध्ये होते आणि त्याच्यातून तो पेशंट आयडेंटिफाय होतो आणि त्याला आयसोलेट केलं जातं किंवा हॉस्पिटलाइज केलं जातं, जी काही त्याची अवस्था असेल त्यानुसार. ओके. या टेस्टसाठी या 2च माध्यमातून त्याचं आयडेंटिफिकेशन होणं शक्य आहे. टेस्ट रॅपिड पण टेस्ट आता आलेले आहेत, त्याच्याबद्दल थोडेफार शंका आहेत. टेस्टच्या बाबतीत एक सांगायचं, काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी इनफॅक्ट अशी चर्चा आहे की टेस्टच्या बाबतीत रिलायबिलिटी नाहीये. पॉझिटिव्ह काही टेस्ट येतात, निगेटिव्ह काही टेस्ट येतात. काही लोक निगेटिव्ह असूनही त्यांची पॉझिटिव्ह येते, काही पॉझिटिव्ह असूनही निगेटिव्ह. अशी काही शक्यता आहेत का? काही व्हिडिओज आता खूप व्हायरल झालेत. काही डॉक्टरांनी अशा व्हिडिओज दिलेले आहेत की तुम्ही 10 वेळा टेस्ट करा, त्यातल्या तुम्हाला काही वेळा पॉझिटिव्ह, काही निगेटिव्ह वगैरे. तर प्रत्येक टेस्टला आता हे किट जे तयार झाले, आपलं नशीब समजा की नोव्हेंबरमध्ये हा व्हायरस पहिल्यांदा कळला, मार्चमध्ये आपल्या इथे आला किंवा आपल्याकडे लॉकडाऊन चालू झाला. इतक्या 6 महिन्याच्या इतक्या कमी कालावधीमध्ये टेस्ट उपलब्ध झाली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. बाकीच्या आजारांची जर हिस्ट्री बघितली तर टेस्ट किट तयार व्हायलाच कित्येक वर्ष गेली. आपल्याकडे ही तयार झालेली आहे. अनेक कंपन्यांनी ती केलेली आहे. त्याच्या बाबतीत खात्रीलायक जेव्हा ICMRचा शिक्कामोर्तब होतो त्या तपासण्यांच्या बाबतीत, तेव्हाच फक्त ती किट बाजारात येते. तरी सुद्धा अनेक टेस्टच्या बाबतीत जरी पर्सेंटेज कमी असलं तरी फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्हिटी ही प्रत्येक टेस्टमध्ये गृहीत धरली जाते. त्याच्या बरोबरीने आलेला एक प्रश्न म्हणजे कॉमनली सगळ्यात जास्त, की खरंच कोरोना व्हायरस आहे का, हा आजार आहे का, की हा काही लोकांनी तयार केलेला एक 100% हा आजार आहे. ह्याच्याबद्दल 100% खात्री देता येईल. त्यामुळे अशी कोणी शंका ठेवू नये की काही नाहीये, हे कुणाचं तरी फार्मास्युटिकल कंपनीज किंवा बाकीच्यांच्या लॉबिंगमुळे गव्हर्नमेंटनी केलेलं किंवा सगळं, हे असं काही नाहीये. अशा खूप वावड्या उडत असतात. असे काही व्हॉट्सअप मेसेजेस फिरत असतात आणि अशा काही व्हिडिओज पण आपण बघत असतो. परंतु तसं काही गृहीत धरण्याचं कारण नाहीये. निश्चितपणे हा आजार आहे आणि थोडासा फार टेस्टच्या बाबतीत होत असेल. पूर्ण प्रशासन याच्या मागे लागलेलं आहे. पूर्ण पोलीस खातं याच्या मागे लागलेलं आहे. पूर्ण आरोग्य खातं याच्या मागे लागलेलं आहे. थोड्या त्रुटी असू शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर टेस्टच्या नंतर येतो भाग उपचारांच्या विषयीचा. आपण एक खूप मोठं सेशन आता ऐकलं की त्याच्यामध्ये आयुर्वेदिक उपचारांच्या बाबतीत आहे. सुरुवातीला आर्सेनिक माल्बम नावाचं होमिओपॅथिक औषध प्रिव्हेंटिव्ह म्हणून आलं. आयुर्वेदाचे बरीच औषधं, काढा याच्यामध्ये आला आणि जी ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटच्या बाबतीत आपण एक कॅटेगरिकली काही गोष्टी क्लिअर ॲलोपॅथिक मेडिसिनच्या बाबतीत आहेत की तुम्ही व्हिटॅमिन सी घ्यावं, व्हिटॅमिन बी घ्यावं, झिंक घ्यावं. थोडाफार HCQS म्हणजे हायड्रोक्लोरोक्विनच्या बाबतीत मध्यंतरी काही काळ बरेच चर्चा झाल्या. तर हायड्रॉक्सिक्लोरोक्विन प्रिव्हेंटिव्ह म्हणून घेण्याबाबत बरेच संशोधनं झाली आहेत आणि बऱ्याचशा संशोधनातून हे निश्चितपणे झालेलं आहे की हायड्रॉक्सिक्लोरोक्विन मध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲज सच म्हणजे तुम्हाला कोरोना होणार नाही असं काहीही नाहीये. त्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन मुळे जर तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. त्यामुळे इट इज नॉट प्रिव्हेंटिव्ह टुवर्ड्स द कोरोना व्हायरस, इट इज प्रिव्हेंटिव्ह टुवर्ड्स द कॉम्प्लिकेशन्स. त्यांनी कॉम्प्लिकेशन्स कमी होऊ शकतात एवढं मात्र निश्चित आहे. त्याच्यामध्ये झिंकचा एक रोल आहे. त्यामुळे झिंक आणि हायड्रोक्लोरोक्विन. परंतु त्याच्या बाबतीत बऱ्याच जणांना माहिती आहे की हार्टशी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. ज्यांना हार्ट डिझीज आहे त्यांनी तर घ्यायचंच नाहीये आणि ज्यांना नाहीये त्यांनी सुद्धा घेतल्यानंतर पुढचे काही दिवस जसं त्याचे डोसेस आहेत तर आठवड्याला किंवा 15 दिवसाला त्याचं एक टॅबलेट अशा पद्धतीने, नंतर जो फॉलोअप डोस आहे त्याच्यामध्ये त्यांच्या हार्टशी रिलेटेड सुद्धा टेस्ट करत राहावे लागतात. त्यामुळे त्याच्याबाबत आता बऱ्याच देशांनी सुद्धा माघार घेतलेली आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, उपचार जे दिले जातात थेट
कोविड सेंटरमध्ये, हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडून, तर ते काय आहे तर ह्या विटॅमिन्सच्या बरोबरीने टॅमिफ्लू दिली जाते, जी स्वाइन फ्लूची गोळी स्वाइन फ्लू मध्ये वापरली जात होती, ती दिलेली जाते. त्याच्यानंतर एझिथ्रोमायसिन नावाचं अँटीबायोटिक वापरलं जातं. आता ते वापरावं का दुसरं काही वापरावं याच्यावर बरेच काही विषय आहेत. सध्याला तरी एक ICMR गायडन्स म्हणू किंवा सगळ्यांनी एक दिशेने चालायचं या दृष्टिकोनातून एझिथ्रोमायसिन वापरलं जातं. या ट्रीटमेंट फक्त हॉस्पिटल्समध्ये आणि वैद्यकीय सल्ल्यानुसारच दिले जातात. शक्यतो प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स त्यांच्या क्लिनिकमध्ये हे मेडिसिन्स वापरण्याऐवजी त्या पेशंटला आयसोलेशन मध्ये ठेवलं जातं आणि आयसोलेशन मध्ये जे काही PMC असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा हॉस्पिटलच्या माध्यमातूनच हे उपचार दिले जातात. त्यानंतर आपल्याला होऊ नये याच्यासाठी जर का आपण म्हणतो की कुठलंही मेडिसिन प्रिव्हेंटिव्ह नाहीये, अजून लस नाहीये, तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहिती की SMS लक्षात ठेवलं तरी खूप आहे. मास्क त्याच्यापैकी एक आहे, सॅनिटायझर आहे आणि सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर असा तो SMS WHO रिकमेंडेशन आहे. आता याच्यामध्ये मास्कच्या बाबतीत खूप मोठी आहे. जवळपास प्रत्येक जण मास्क वापरतो. काही लोक कायदेशीर कारवाईच्या भीतीने वापरतात, परंतु बरेच जण म्हणतात की ते वापरलं की गुदमरल्यासारखं होतं. तर मास्कच्या बाबतीत WHO रिकमेंडेशन आहे, when it is not possible for you to maintain social distance, then you should use mask. म्हणजे तुम्ही जर कार ड्राईव्ह करत असाल, तुमच्या आसपास कोण नाही, तर मास्क घालायची गरज नाहीये. तुम्ही जर घरात एकटे बसलेले आहात, ऑफिसमध्ये एकटे बसलेले असाल आणि डिस्टन्स मेंटेन केलेला आहे, तर मास्कची तशी आवश्यकता नाही. परंतु आता त्याच्यावर लिगल बाइंडिंग्स असल्यामुळे सगळ्यांना ते वापरावं लागतं. सेकंडली, सोशल डिस्टन्सिंग हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. कोरोना व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचं माध्यम हे त्याच्या तोंडातून उडणाऱ्या तुषारांवर फक्त अवलंबून असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपण ते प्रिव्हेंट करू शकतो. व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला जाण्यासाठीचं माध्यम जर फक्त तुषार असतील, तर ते तुषार काही काळ हवेत राहतात आणि नंतर खाली पडतात. आणि ते अंतर किती असू शकतं, तर ते 1 मीटर ते 2 मीटरचं अंतर जर तुम्हाला सोशल डिस्टन्सिंग मध्ये मेंटेन करता आलं, तर तुम्हाला कोरोना व्हायरस पासून स्वतःचा बचाव निश्चितपणे करता येऊ शकतो. आता हा सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून व्हायरस आपण प्रिव्हेंट करू शकलो. त्यानंतर आपण मास्क त्या बरोबरीने वापरलं आणि सॅनिटायझर जर आपल्याकडे नसेल, तर शक्यतो साबण हा जास्त उपयुक्त आहे, जास्त फायदेशीर आहे. परंतु आपण साबण सगळीकडून घेऊन जाऊ शकत नाही, कॅरी करू शकत नाही. सॅनिटायझर आपण खिशामध्ये एखादी छोटीशी बॉटल ठेवू शकतो. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर ऑर सोप हे जर आपण करू शकलो, तर त्याचा आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून बऱ्याच आपल्याला फायदा होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जातात आणि त्याच आपण सगळ्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. एकत्रित सगळ्यांनी जर केलं, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून जाऊन वेगळ्या वेगळ्या गाईडलाईन्स नुसार चालण्यापेक्षा आपण एक सिंगल गाईडलाईन असावी म्हणून WHOच्या गाईडलाईन्स शक्यतो फॉलो केले गेले पाहिजेत. त्यासाठी मास्कच्या बाबतीत गाईडलाईन आहेत आणि व्हेरी क्लिअर आहेत. काय होतंय की प्रत्येक जण कोणीही मास्क बनवतायत सध्या आणि विकतायत, परंतु क्लिअर कट गाईडलाईन काय आहे, तर मास्क कसा हवा, तर 3 लेयर्ड मास्क हवा. पण 3 लेयर्स कशाचे, तर पहिला जो लेयर आहे समोरचा, तर तो वॉटर रेझिस्टंट हवा. म्हणजे का, तर तुषार उडले एखाद्याचे, तर तुमच्या मास्कवर जे पडले ते मास्क जर ओलं झालं, अगदी मायनर अगदी न दिसणारे सुद्धा तुषार असतात, तर त्याचा उपयोग नाही. ते तिथे व्हायरस राहणार त्या ड्रॉपलेट्स बरोबर. म्हणून वरचा जो लेअर आहे तो वॉटर रेझिस्टंट हवा, आतला जो लेअर आहे तो वॉटर एब्झॉर्बंट हवा. तुमचे तुषार तिथेच साठले पाहिजे, त्यासाठी वॉटर एब्झॉर्बंट मध्ये एक दोन्हीचा संपर्क येऊ नये अशा प्रकारचं असं रिकमेंडेशन आहे. परंतु तसा मास्क नाही आपल्याला अवेलेबल झाला, तर जे काही आपल्याकडे आहे ते तरी निश्चितपणे वापरत राहणं गरजेचं आहे. प्रिव्हेन्शनच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मगाशीपासून बराच वेळ हा विषय चालला होता की इम्युनिटी किंवा आपण प्रतिकार शक्ती म्हणतोय, तर प्रतिकार शक्तीचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे, तर निश्चितपणे जे आपण मगाशी म्हटलं की असिम्प्टोमॅटिक कॅरियर्स 80% आहेत
आणि खूप सारे लोक यांना कोरोना होऊन गेलाय कळलंही नाही. आणि त्याचं कारण आहे इम्युनिटी. ती इम्युनिटी मग हेरिडिटरीली जेनेटिकली आलेली इम्युनिटी असते, किंवा एखादा व्यक्ती सशक्तच असतो बेसिकली आणि त्याला त्यामुळेच जे काही कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत पुढचे, तर ते त्याच्या इम्युनिटी बेस्ड आहेत. त्यामुळे आपल्या इम्युनिटीवर आपण निश्चितपणे लक्ष द्या. जे काही माध्यम असेल, व्यायाम करणं, चांगलं खाणं, ह्याच्या बरोबरीने काही आपल्याला जर मेडिसिन्स घेता आली तर ती निश्चितपणे आपल्या इम्युनिटीसाठी केली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ट्रीटमेंटच्या पार्टमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की 80% लोक जी असिम्प्टोमॅटिक आहेत आणि पॉझिटिव्ह आले त्यांनी काही घ्यायचीच गरज नाहीये. संपला विषय. त्याच्यानंतरची दुसरी स्टेज असते की ज्याला आपण माइल्ड स्टेज म्हणतो. आपल्याला सुरुवातीला फक्त सर्दी खोकला झालेला आहे. आपण सर्दी खोकल्याची जी काही औषधं रेग्युलरली घेतो तीच घ्यायची आहेत. त्याच्यानंतरची स्टेज येते की सर्दी खोकला कमी होत नाहीये आणि त्या व्यक्तीला निमोनिया झालेला आहे. तर 100% निमोनिया झालेल्या पर्सननी ऍडमिट होणं गरजेचंच आहे. पहिली असिम्प्टोमॅटिक त्यांनी आयसोलेशन मध्येच राहिलं पाहिजे, कारण त्यांच्याकडून दुसऱ्याला प्रसार होऊ नये. त्याच्यानंतर त्याला काही औषधांची गरज पडली, डोकं दुखलं, ताप आला तर ते तो घेऊ शकतो. थर्ड लेवलवर आपण निमोनियाचा विचार केला. निमोनिया झालेल्या व्यक्तीने ऍडमिट होणं गरजेचं आहे, कारण त्याच्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन्सला ती सुरुवात समजली जाते. त्यानंतर आपल्याकडे पल्स ऑक्सिमीटर आहे. त्या पल्स ऑक्सिमीटर लावून जर आपल्याला ब्रीदिंग आपलं जे ते नॉर्मल असेल तर काही हरकत नाही, आणि तुमचा SpO2 जो त्या याच्यावर येतो पल्स ऑक्सिमीटरवर, तो 90च्या वरती असेल तर अजिबात घाबरायचं कारण नाही, विचार करायची गरज. परंतु तो जर का 90च्या खाली आला तर थोडेसे येल्लो लाईट पकडायला हरकत नाही सिग्नलची, आणि 80च्या खाली गेल तर ऍडमिशन 100% निश्चित. आता एक भाग असा चालू झालेला आहे की व्हेंटिलेटर्स लागतायत, ऑक्सिजन लागतायत. तर हे जसं जसं कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत, नंबर ऑफ पेशंट्स वाढत चाललेत, त्यानुसार हे प्रशासन त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्या बाजूने प्रयत्नपूर्वक ते व्हेंटिलेटर सगळ्यांना अवेलेबल करून देतात. हॉस्पिटल बिलिंग्सच्या बाबतीत फार मोठे विषय आहेत. टेक्निकल टर्म्स मध्ये आपण बोलतोय, त्यामुळे तो जो काही आता विषय चालू आहे, होम आयसोलेशन साठी हॉस्पिटल्स पैसे घेत आहेत. ऍडमिट केलं तरी पैसे घेतात. जे पुणे महानगरपालिका, समजा आमच्या भागात आम्ही विचार करतो, तर जे ऍडमिट झालेला पेशंट आहे त्याचं संपूर्णपणे बिल हे पुणे महानगरपालिका भरते. म्हणजे तुमचं जे काही प्रशासकीय यंत्रणा तिथे आहे त्यांच्याकडे त्यानुसारचे फंडिंग दिलेले आहेत, आणि त्याचं बिल त्या म्हणजे याच्यामुळे डायरेक्टली हॉस्पिटल ऍडमिशन होण्याऐवजी जर आपण त्या माध्यमातून गेलो, समजा आता आपल्या पुण्यात आहे तर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ऍडमिट झालो, की तुम्ही तुमच्या भागातली जी काही प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या माध्यमातून जर ऍडमिट झाला तर त्याचं बिलिंग टोटल केलं जातं. काही ठिकाणी 7 लाख रुपये, 8 लाख रुपये अशा पद्धतीने बिलिंग चालू आहे. त्याच्यापुढे निश्चितपणे त्याला थांबवलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी एक वेगळं चर्चासत्र सुद्धा होऊ शकतं. याच्यानंतर आता आपण बघतोय की इतक्या प्रमाणात आहे, हे कधीपर्यंत चालेल? याचा काय आहे पुढे? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लसच्या बाबतीत जी काही लस आता येईल, आणि ह्या अश्युअर सगळ्या आहेत की ती संजीवनी म्हणून लोक असं पकडतात की ते आलं की झालं. मारुती घेऊन आला संजीवनी आणि लक्ष्मणा दिलेली, लक्ष्मण बरा झाला. असं लसीच्या बाबतीत काही होणार आहे का? तर लस सुद्धा कितपत काम करू शकेल याबाबत खात्रीलायकरित्या सांगता येत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा लसीच्या बाबतीत जाहीर केलेलं आहे की त्याचा उपयोग होईलच. आता ह्या स्टेजला आपण नाहीये की कुठलीही लस 100% उपयोगी पडेलच असं सांगता येत नाहीये. बेसिकली आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की लस आतापर्यंत ज्या काही आलेल्या आहेत व्हायरसच्या, त्या फार काही उपयोगी पडलेल्या नाहीयेत. आपण MMR लहान मुलांना देतो, मंथ्स, मिझल्स, रुबेलाची, तरी सुद्धा कांजण्या होतात. कांजण्याची लस दिली तरी कांजण्या होतात. स्वाईन फ्लूच्या लसच्या बाबतीत पण फार काही चमत्कारिक त्याचे परिणाम आहेत आणि आयुष्यभर होणारच नाही असं काही नाही. तर याच्या पुढच्या भविष्यामध्ये जो व्हायरसच्या बाबत आपण सुरुवातीला बोललो, तो व्हायरस काही म्युटेशन्स त्याचे होऊन बदलत आतापर्यंत आलेला आहे. उदाहरणार्थ युहानमध्ये जेव्हा झाला, किंवा त्यानंतर इराणमध्ये झाला, किंवा त्यानंतर अमेरिकेमध्ये झाला, किंवा ते आपल्याकडे आला, याच्यामध्ये सुद्धा काही बदल होत गेलेले आहेत. आता आजच्याच एका न्यूज मध्ये बघितलं की 6 वेळा तरी हा व्हायरस कमीत कमी बदललेला आहे. याच्या आधीचे काही मी संशोधनं जी पाहिलेत त्याच्यामध्ये आपल्याकडे जो व्हर्जन आलाय ह्या व्हायरसचा तो 10वा व्हायरस आहे.
त्याचा 10वा व्हर्जन आहे, 2 कॅपिटल A स्मॉल a असं त्याचं नाव आहे. त्यामुळे हा व्हायरस बदलत चाललाय. जसा तो प्राण्यांतून शरीरात आपल्या येण्यासाठी त्यांनी काही म्युटेशन्स करून बदल केले, तसं याच्या पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. आणि तो एक तर खूप तीव्र होईल, ती शक्यता कमी आहे. परंतु हा खूप वीक होत जाईल आणि मग हा कॉमन फ्लू सारखा आपल्याला हा व्हायरसचा आजार जो काही आहे, तो काही येत्या काही महिन्यांमध्ये इतका कॉमनली होऊन जाईल, की तो जवळपास सगळ्यांना होऊन गेला आणि हर्ड इम्युनिटी नावाचा एक कन्सेप्ट असतो, की त्याच्यामध्ये कळपाची प्रतिकारशक्ती असं त्याला जनरली म्हणतात. तर जवळपास हा सगळ्यांना होऊन जाईल आणि मग सगळे रेझिस्टंट होतील. हा एक पार्ट किंवा हा व्हायरस स्वतःहून इतका वीक होईल, की तो सर्दी खोकल्यासारखा होईल. किंवा मग लस अजून जी स्टेजमध्ये आहे, फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, अजून ट्रायल्स चालू आहेत. त्याचे काही साईड इफेक्ट होतात का बघायला लागतात. अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत. तूर्तास आपल्याकडे काय आहे, तर काळजी न करता स्वतःची काळजी घेणे हा अत्यंत सोपा मार्ग. दुसरा ते ते लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रिव्हेंटिव्ह जे काही SMS मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपल्या हातात आहे, तर आता आपण सध्या हे केलं पाहिजे. अत्यंत आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये निश्चितपणे. परंतु नुसतेच घरात बसून राहू नका. मी बघितलंय अनेक लोकांनी काम सोडून दिलेलं आहे. अनेक लोकांनी व्यवसाय सोडून दिलेले आहेत. कामं बंद झालेली आहेत. ती पुन्हा चालू होणं गरजेचं आहे. मागच्या एका सेशनमध्ये मी बोललो होतो, की मृत्यूच्या भीतीने जगणं सोडून देणे हा मोठा मूर्खपणा आहे. अजिबात ह्याला घाबरायचं काही कारण नाहीये. फेस करायचंय आपल्याला. सगळ्यांनाच करायचंय तसं आपल्याला करायचंय आणि हा निश्चितपणे जाणार आहे. ह्याच्यामध्ये काही आता मगाच्या आधीच्या सेशनमध्ये सांगितलं, की ज्यांना डायबिटीज आहे, ज्यांना ब्लड प्रेशर आहे, ज्यांना इतर आजार आहेत, कोमॉर्बिडिटीज आपण म्हणतो किंवा वय ज्यांचं झालेलं आहे, त्यांना याच्यामध्ये धोका जास्त आहे. हे जरी खरं आहे, तरी सुद्धा ज्यांना हे आजार आहेत त्यांनी घाबरून जायचं कारण नाहीये. अनेक डायबिटीज असलेल्या लोकांना हा आजार जो होऊन गेलाय, अनेक वयस्कर लोकांना हा आजार होऊन गेलाय. प्रत्येक जणच कॉम्प्लिकेशन मध्ये गेलाय असं नाही. परंतु निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. घाबरून जायची गरज नाहीये. याच्यामध्ये एक ऍडिशनल आता लक्षात आलेली गोष्ट रिसेंट एक हे जे काही माहिती आहे ही तर आपल्याला जवळपास सगळ्यांना असतेच. परंतु एक रिसेंट डेव्हलपमेंट ह्याच्यामध्ये आता अशी आली, की ज्या काही पेशंटचं पोस्टमॉर्टम झालं, ज्यांना कॉम्प्लिकेशन्स होऊन डेथ झाली, त्यांच्यामध्ये फक्त फुफ्फुसालाच हा आजार होतो जो आपला असा समज आहे, असं नाहीये. तर हा इतर अवयवांना सुद्धा त्रास देतो. उदाहरणार्थ काही लोकांमध्ये असं लक्षात आलंय, की त्यांचं कॉम्प्लिकेशन्स न्यूमोनियाशी फाईट करत असताना त्यांना किडनीवर सुद्धा त्याचे दुष्परिणाम झालेले आहेत. किंवा आपण जे म्हणतो, की चव जाते किंवा वास येणं बंद होतं. म्हणजे याचा अर्थ ती नर्व्ह जी ऑल्फॅक्टरी नर्व्ह आहे किंवा दुसरी ज्या काही याच्याशी संबंधित नर्व्हज आहेत, त्या नर्व्हजला सुद्धा त्रास होतो म्हणजे हा मेंदूशी संबंधित आहे. मेंदूला सुद्धा हा व्हायरस त्रास देऊ शकतो. आतड्यांना त्रास होतो किंवा पोटाला त्रास होतो या व्हायरसचा म्हणून आपल्याला मळमळसारखे किंवा ते पित्तासारखे मगाशी सांगितल्याप्रमाणे काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. त्यामुळे अदर ऑर्गन्सची सुद्धा आपण काळजी याच्या बरोबरीने घेतली पाहिजे. मगाशीच्या सेशनमध्ये इम्युन बूस्टर किंवा इम्युनिटी वाढवणारे ड्रग्स असं म्हणण्याऐवजी ज्या औषधांमध्ये इम्युन मॉड्युलेटर आहे, की आपल्या शरीराला हा व्हायरस माहित नाहीये. आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती चांगली आहे. तरी सुद्धा हा व्हायरस होतोय. म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला ही इम्युनिटी माहित नाही. त्यामुळे इम्युन बूस्टर असे काही औषधं शोधण्याऐवजी इम्युन मॉड्युलेटर अशी काही जर आपण घेतली तर त्याचा जास्त आपल्याला निश्चितपणे उपयोग होईल. आता जे काही प्रशासकीय पातळीवर आरोग्य खात्याच्या माध्यमातून जे काही प्रयत्न चालू आहेत ते डेथ रेट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून चालू आहे. आता डेथ रेट ज्या बाबतीत थोडंसं मी बोलतो, की जो डेथ रेट आहे तो पॉझिटिव्ह आलेल्या लोकांमध्ये किती लोकं एक्सपायर झाली, किती लोकांची डेथ झाली, असा पकडला जातो. त्यामुळे तो निश्चितपणे जास्त वाटतो. आपल्याकडे जवळपास 2% किंवा 3% इतका सुद्धा तो जास्त प्रमाणात पकडला जातोय. इतका डेथ रेट अजिबात नाहीये. कोरोना इज नॉट अ किलर डिसीज हे मी नेहमी वाक्य बोलतो. त्याचा डेथ रेट जर पकडायचा तर असिम्प्टोमॅटिक पेशंट जर खरंच माहिती असतील आणि जर समजा 100 लोकांची लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये 10 लोकांना हा आजार झाला. त्यातले 2 लोकं गेली. तर आपण 10तले 2 गेले असं पकडणार आणि तो टक्केवारी 20 वर जाणार. तसं नाहीये. जे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स आहेत त्यांना पण जर गृहीत धरलं तर डेथ रेट खूप कमी होईल. त्यामुळे डेथ रेटवर लक्ष ठेवून उगीचच घाबरून जायची गरज नाहीये. आणि फायनली जे काही प्रशासकीय पातळीवर आता प्रयत्न चालू आहेत, की जे रिस्क मध्ये लोक आहेत त्यामध्ये वय आहे आणि शुगर आहे, त्या डायबिटीज म्हणजे ब्लड प्रेशर आहे, लिव्हर डिसीज आहे, कॅन्सर आहे. ही लोकांना
रिस्क जास्त आहे आणि निश्चितपणे त्यांचं आता आयडेंटिफिकेशन याच्या पुढच्या भविष्यामध्ये करून डायरेक्ट टेस्ट आता चालू केलेले आहेत आणि त्यामुळे घाबरून जायचं आता काही कारण नाही. प्रशासन पूर्णपणे आपण सहकार्य केलं पाहिजे. अनेक सगळ्या प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्यात, आरोग्य खातं कामाला लागले, सगळे डॉक्टर्स कामाला लागलेले. आपण एनजीओच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक पातळीवर सुद्धा त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. फार थोडा वेळ आता ह्या आजाराचा शिल्लक राहिलेला आहे. निश्चितपणे आपण आशावादी राहून याची जी काही आता शिल्लक राहिलेली फाईट आहे त्याच्यामध्ये आपण एकत्रितरित्या सगळे मिळून प्रयत्न करू. लवकरच आपल्याला आपण दिवाळी आनंदाने साजरी करू निश्चितपणे. आता तुमचे जे काही प्रश्न असतील ते आपण घेऊया. थँक्यू सो मच नितीन सर. हा, बाकलेजींनी पहिला प्रश्न विचारलाय, लहान मुलांच्या बाबतीत काय आहे? तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे की आतापर्यंत कॉम्प्लिकेशन्स मध्ये किंवा डेथ्स मध्ये लहान मुलांचा समावेश फार कमी आहे. सगळ्या माध्यमातून म्हणजे मी फार बोल्डली स्टेटमेंट करतोय, जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा आपल्या ICMR असेल, ह्या सगळ्यांनी लहान मुलं आणि वयस्कर यांची काळजी घ्या असं सांगितलंय. परंतु लहान मुलांना खूप कमी कॉम्प्लिकेशन झालेली पाहण्यात आलेली आहे. येस सर, बोलो. थँक्यू सो मच नितीन सर. फार चांगली, उपयुक्त आणि साध्या सोप्या मराठीत सांगितलेली आपली माहिती आम्हा सर्वांपर्यंत पोहोचली आहे. काही प्रश्न येत आहे सर आणि त्यावर आपण चर्चा करूया. सर, तुमचं एक पर्सनली एक आयुर्वेदिक एक दुसरे पॅनलिस्ट आपले जे आहे ते आयुर्वेदिक मॅन्युफॅक्चरिंग, प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग आहेत आणि स्वतः त्यांनी त्यांचे रिझल्ट समोर जसे टाकले आहेत, तर तुमचा काय व्ह्यू आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट साठी, किंवा तुम्ही काही प्रत्यक्ष अनुभूती काय म्हणता आयुर्वेदिक प्रोडक्ट रिलेटेड? पहिला एक भाग सांगतो की याच्यामध्ये आतापर्यंतची जी गाईडलाईन्स प्रमाणे मेडिसिन्स आहेत, ICMR गाईडलाईन किंवा आपण WHO गाईडलाईन्स म्हणतो, तर त्याचा कुठेही कसलाही उपयोग कोरोना पेशंट्सला होत नाहीये हे निश्चित जवळपास झालेलं आहे. म्हणजे जे 40,000चं इंजेक्शन 1 लाख रुपयाला बाजारात विकलं जातंय किंवा 103 रुपयाची गोळी आणि 100-150 त्या गोळ्या खायच्या पहिल्या दिवशी 8, दुसऱ्या सकाळ संध्याकाळ 8-8 गोळ्या आधी खायच्या, मग 4-4 गोळ्या खायच्या, त्याचाही काहीही उपयोग नाहीये हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे. ठीक आहे. आता आयुर्वेदिक प्रोडक्टच्या बाबतीत मी असं सांगू शकतो की आयुर्वेदिक उपचाराच्या बाबतीतलं संशोधन करणारी जी लोक आहेत किंवा त्याच्या बाबतीतलं मेडिसिनच्या बाबतीतलं याच्याकडे बघताना त्याचा उपयोग होतोय की नाही हे टेस्टवर बरीच लोक ठरवतात. बरं, ज्या टेस्ट आयुर्वेदाशी रिलेटेड नाहीत, ज्या टेस्ट मॉडर्न मेडिसिनशी रिलेटेड, त्या टेस्टच्या आधारावर आयुर्वेदाला पकडलं जाऊ नये. म्हणजे समजा मला लिव्हर डिझीज आहे तर मी बघताना सिरम बिलिरुबिन लेवल बघणार आणि LIV52च्या गोळ्या खाणार आणि परत ते सिरम बिलिरुबिन बरं झालंय की नाही ते बघणार. ही गल्लत करू नये असं एक माझं मत आहे. दुसरं, निश्चितपणे आयुर्वेदिक मेडिसिन्सला उपयोग असतो. आयुर्वेदिक प्रोडक्ट्स मी सुद्धा आतापर्यंत बऱ्याच वापरलेले आहेत आणि त्याचा कोरोना मधला जो वापर आहे त्याच्या बाबतीत जर मगाशी मी म्हटलं की इम्युन बूस्टर नाही तर इम्युन मॉड्युलेटर ते औषधं आहेत. आपल्या शरीराला साधक बाधक फक्त ते असावीत. बऱ्याच ठिकाणी मी आतापर्यंत आयुर्वेदिक मेडिसिनच्या चर्चासत्रांमध्ये भाग घेतल्यावर माझ्या एक लक्षात आलं की आयुर्वेदाचा मूळ सिद्धांत जो आहे पित्त प्रकृती, कफ प्रकृती आणि वात प्रकृती, त्यानुसार आयडेंटिफाय करून जर मेडिसिन्स घेता आली तर खूप चांगलं होतं. उदाहरण मी सांगतो तुम्हाला की काही लोक काढा आता बाजारात विकताय. आताचे जे मी सेशन ऐकलं त्या सेशन मध्ये मी पाहिलं की खूप छान पद्धतीने त्यांनी त्या डोसेस सुद्धा मेंटेन केलेले आहेत. परंतु आपल्याकडे बाजारामध्ये कुठल्याही व्यक्तीने बनवलेले काढे, घरातले औषधं वापरून बनवलेले काढे, 23 इन्ग्रेडियंट्स असलेले काढे मी पाहिलेत की ज्याच्यामध्ये सगळंच टाकले. असं नाही चालत. काही लोकांना जर पित्ताचा त्रास असेल त्यांना जर तुम्ही उष्ण पदार्थ दिले तर त्यांचं पित्त वाढतं. काही लोकांना सतत काढा घेत राहिल्याने मूळव्याधासारखे त्रास झालेले आहेत पाहिलेले. त्यामुळे जे काही औषधोपचार घ्यायचे आयुर्वेदामध्ये उपयोग होतो, परंतु त्याला सुद्धा योग्य व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली घेणं गरजेचं आहे. आणि आता सध्याला आपल्याकडे आशा म्हणून जे पाहता येईल तर ती आयुर्वेदिक उपचारांवरच आशा केंद्रित आहेत निश्चितपणे. सर, जी पेशंटची बिलं येत आहेत तर ती म्हणजे एकतर आपण कोणावर आरोप करत नाही, सिस्टीम जास्त त्याचं काम करते, पण पेशंटची जी बिलं येत आहेत आणि रिकव्हरी रेट आहे त्यावर तुमचं काय मत आहे सर? रिकव्हरी रेट अतिशय उत्तम आहे. आता आपण रिकव्हरी रेटच्या बाबतीत जर आकडेवारी बघितली तर जे पॉझिटिव्ह आयडेंटिफाय झालेले त्यातले बरे झालेले 70-80% सांगितले जातात.
पॉझिटिव्ह आलेले बरे झालेले 70-80%. करेक्ट. जे पॉझिटिव्ह आले नाहीये तरी त्यांना कोरोना झाला, की ज्यांनी टेस्टच केले नाही, असिम्प्टोमॅटिक जर बघितले तर रिकव्हरी रेटचा विचार खूपच टॉप मध्ये जाईल आणि डेथ रेट अगदी 0.000 असं खाली कुठेतरी जाईल. सेकंडली तुमचा विषय बिलिंगच्या बाबतीत आहे. निश्चितपणे ज्या व्यक्तीला कोरोना आपल्या घरात, आपल्या मित्रात स्वतःला झालेला असेल, त्यांनी याबाबत अत्यंत जागरूक राहणं गरजेचं आहे. हे पहा, काही हॉस्पिटल्सनी याच्या बाबतीत खूप चांगली कामं केलेली आहेत. परंतु कमर्शियल आस्पेक्ट हा प्रत्येक व्यक्ती ठेवतोच आहे. परंतु त्याला कुठेतरी चाप लावला पाहिजे. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला घरात 3 पॉझिटिव्ह आले. 3 लोक पॉझिटिव्ह आले. टेस्ट केली, 3 पॉझिटिव्ह. घरातल्या 6 पैकी 3 लोक पॉझिटिव्ह आले. काही सिम्प्टम्स नव्हते. होम आयसोलेशनसाठी हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलनी पॅकेज दिलं 15,000चं, 18,000चं, 21,000चं. त्याच्यामध्ये ते काय देत होते तर गन, ती थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, काही मास्क आणि काही गोळ्या. काही सिम्प्टम नाही. त्यांनी फक्त घरी आयसोलेट व्हायचे तरी सुद्धा 15,000 रुपये त्यांचे मागितले गेले. हे याला कुठेतरी थांबवलं पाहिजे. हे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जाण्याऐवजी तुम्ही जर पुणे महानगरपालिका किंवा तुमच्या संबंधित ज्या काही प्रशासकीय यंत्रणा असतील किंवा आरोग्य खात्यात तुम्ही जर गेले तर फ्री ऑफ कॉस्ट आयसोलेशन आहे. इव्हन अशा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये ज्यांनी आयसोलेशन रिकमेंड केलेले त्यांना सुद्धा महानगरपालिकेकडून पैसे दिले जातात. त्यामुळे या गोष्टींना ठामपणे विरोध करताच आला पाहिजे. जोपर्यंत विरोध करत नाहीत तोपर्यंत ही लुटमार होत राहणार. त्याला चाप लावला गेला पाहिजे. जागरूकतेने जर केलं तर निश्चितपणे. हे बघा, माणूस घाबरलेला असतो. जो पॉझिटिव्ह आलेला असतो तो घाबरलेला असतो. करेक्ट. आणि गेले 4 पैसे तरी चालेल, पण मला बरं होऊ द्या. त्यानंतर सेकंडली मेडिक्लेम प्रत्येकाचा असतो. आजकाल बरेच जणांचा असतो. मग मेडिक्लेम असेल तर त्यांना ती मोकळीकच मिळते. प्रायव्हेट हॉस्पिटल्सला विरोधात आपण निश्चितपणे नाहीये, कारण काहीतरी त्यांचा पण हातभार आहे आताच्या ट्रीटमेंट पॅटर्न मध्ये. परंतु लुटमार ही निश्चितपणे थांबवली पाहिजे आणि आता गव्हर्नमेंट त्याच्या विरोधात जे काही स्टेप्स घेत आहेत, माननीय आरोग्यमंत्र्यांनी हे जाहीर केलं आता काही दिवसांपूर्वी की तुम्ही तुमच्याकडे काय बेड्स आहेत ते बाहेर बोर्ड लावला पाहिजे आणि कॉस्टच्या बाबतीत तर ते जेवढा स्ट्रॉंगली प्रशासन त्याच्या विरोधात ऍक्शन घेईल तेवढं ते लवकर सॉल्व्ह होत जाईल. आणि इथे एक मेसेज आलाय की प्रायव्हेट हॉस्पिटल्स लूट चालू आहेत. हे बघा काय की काही जर विरोध खूप स्ट्रॉंग झाला तर मी तुम्हाला आमच्या भागातलं एक उदाहरण सांगतो. खूप स्ट्रॉंग लोकांनी विरोध चालू केला तर त्यांनी डायरेक्ट जाहीर सुरुवात केली की आम्ही आमच्याकडे ट्रीटमेंटला घेणार नाही. प्रशासनाने त्यांना कंपल्सरी घ्यायला लावले तर त्यांनी डायरेक्ट फुल बेड्स असेच बोर्ड लावायला सुरुवात केली. आतमध्ये असिम्प्टोमॅटिक पेशंट सुद्धा झोपले होते. त्यांना काही त्रास नाही, कारण शेवटी त्यांना 1.5 लाख रुपये प्रत्येक पेशंटचे मिळणारच आहेत. कॉम्प्लिकेटेड पेशंटचे घेतले तरी तेवढेच मिळणार आहेत आणि असिम्प्टोमॅटिकचे घेतले तरी तेवढेच मिळणार. त्यांनी सगळ्या बेड्स भरून ठेवल्या असिम्प्टोमॅटिक केसेस. प्रत्येक प्रोज अँड कोन्स या सगळ्या गोष्टींना आहे. खूप चांगल्या लोकांनी एकत्र बसून याच्यावर मार्ग काढणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे. फार थोडा काळ राहिलेला आहे, निघू आपण याच्यातून बाहेर. सर अजूनही काही जणांना बेसिक प्रश्न आहेत की न्यूजपेपर म्हणा किंवा भाजीपाला म्हणा, ह्या गोष्टी घेताना नेमकी खरंच काळजी घेऊन आपण कोरोनापासून दूर राहू शकणार आहोत का? बरोबर आहे. मी पाहतो रेग्युलरली बरेच जण घाबरून आहेत. न्यूजपेपरच्या बाबतीत क्लिअर झालेलं आहे की पेपर म्हणजे आपण करन्सी नोट्स वापरतो, त्यामुळे करन्सी नोट्स वापरायला हरकत नाही असं जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं. त्याच्यामुळे न्यूजपेपरच्या माध्यमातून होण्याची शक्यता कमी आहे असं जाहीर केलं. खरं तर त्याचं संशोधन होणं फार 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 डिफिकल्ट आहे, कारण हा व्हायरस इतका लहान आहे. म्हणजे आता तो जेव्हा असं सांगितलं जातं की तुषारातून उडतो तो जड आहे आणि खाली जातो, जड म्हणजे इतका पण काही जड नाही. काही नॅनोमीटर त्याला त्याचं जसं आपण मिलीमीटर म्हणतो, नॅनो मीटर, मायक्रोमीटर म्हणतो किंवा नॅनो, हे फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्येच फक्त दिसू शकतो. इतका हा व्हायरस लहान आहे. त्यामुळे पेपर मधनं येतो की नाही हे शोधणं किंवा भाजीमधनं येतो की नाही हे शोधणं तसं डिफिकल्ट आहे. त्याला एक मार्ग आहे की आपण समजा आता ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून पेपर हातात घेतला, आता पेपरला लागलेला असेल असं गृहीत धरलं, घरात सॅनिटायझर असतो, पेपर वाचून झाल्यावर सॅनिटायझर लावून टाका, तोंडाला हात लावू नका. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपण करू शकतो. ओके. सर तुम्ही एक मास्क रिलेटेडची एक इन्फॉर्मेशन दिली की 3 लेअरचा मास्क असावा. तर WHO च्या रिलेटेड बरेच जण वाचक जी आहेत त्यांनी इन्फॉर्मेशन WHO च्या बऱ्याच फॉलो केल्या
आणि मास रिलेटेड पण WHO एक 15-20 दिवसांनी त्यांच्या गाईडलाईन्स बदलते. तर WHO च्या गाईडलाईन्स अखंड जगासाठी आणि आपल्या भारतासाठी वेगवेगळ्या असतील का? म्हणजे नाही, तुम्ही नाही, नाही. प्रॅक्टिकली तुम्ही पेशंट्स बघितले आहेत म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो. बऱ्याच दिवस म्हणजे जवळपास कोविड भारतामध्ये येण्या आधीपासून जागतिक आरोग्य संघटनेने मार्चमध्ये पॅन्डेमिक डिक्लेअर केला, महामारी म्हणून डिक्लेअर केला आणि हा येणारच आपल्याकडे, हे निश्चित जवळपास झालं होतं आणि आपल्याकडे ते कॉम्प्लिकेटेड होणार हा विषय हे पण नाही. तेव्हापासून मी WHO गाईडलाईन्स डेली बेसिसवर फॉलो करतोय. ज्या काही मास्क रिलेटेड रिकमेंडेशन आहेत, ऑब्व्हियसली त्या सर्वदूर सर्व जगाला लागू आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तो व्यक्ती कुठलाही असो, भारतातला असो, पुण्यातला असो, परदेशातला असो, आफ्रिकेतला असो, ती गाईडलाईन 100% युजफुलच आहे आणि ती सगळ्यांना एकसारखीच लागू आहे. वेगळ्या देशासाठी वेगळं असं नाहीये अजून तरी. तुम्ही चांगला सजेशन एक WHO ला देऊ शकतो की भारतातली लोक थोडी वेगळी आहेत. करेक्ट, त्यांना जरा करेक्ट, गाईडलाईन्स थोडेसे त्यांच्यासाठी वेगळ्या हव्या आहेत. करेक्ट. प्रश्नाचा येस. ओघ तोच होता सर, की आपल्याकडे जी संस्कृती आहे किंवा आपलं जे जेवण आहे, अन्न आहे किंवा आपण जी कामं करतो तशा अनुषंगाने तुम्हाला काही वेगळं दिसलं का? म्हणजे तुम्ही पण काही केसेस रिलेटेड बाहेर वाचलं असणार आहे. तर ह्या केसेस आणि इंडिया मधल्या केसेस किंवा तुम्ही स्लम मध्ये काम करताय तर स्पेसिफिकली स्लम मधल्या काही तुम्हाला अनुभव आहेत का की जो तुम्हाला शेअर करायला आवडेल? नक्कीच, नक्कीच, नक्कीच. माझं नेहमी म्हणणं असतं, की काही वेळेला आपण अंधपणे पाश्चिमात्य देशांच्या जशा फॅशन्स आपण फॉलो करतो अंधपणे, त्यांची संस्कृती आपण फॉलो करतो अंधपणे, तसंच आपण ट्रीटमेंट पॅटर्न सुद्धा अंधपणे त्यांचे फॉलो करतो. एक उदाहरण म्हणून सांगतो, की आपल्याकडे तुम्हाला माहिती असेल तुमचे काही मेडिकल स्टोअरवाले जर किंवा डॉक्टर्स सुद्धा याच्यात असतील, तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणा किंवा अमेरिकन FDAने निमिसलाइड नावाचं ड्रग बॅन केलं. नाईस नावाची गोळी मिळत होती पूर्वी. करेक्ट, करेक्ट. ती बॅन केली आणि सगळ्या आपण सुद्धा आपल्याकडे ती बॅन केली. परंतु त्याच्यावरचं जे संशोधन झालं होतं ते फक्त त्या गोऱ्या लोकांमध्ये म्हणजे त्या ब्रीडमध्ये झालं होतं. आपल्याकडे मी माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये सांगतो, की गेल्या माझ्या 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये कुठल्याही लहान मुलाला प्रचंड प्रमाणात ताप येत असतो. त्याला पॅरासिटामॉल दिली. त्याच्यानंतर मेफेनेमिक ऍसिड तापाचं दुसरं औषध ते वापरलं. त्यांनी सुद्धा ताप जर उतरला नाही तर पाव गोळी निमिसलाइडनी त्याचा ताप उतरतो. म्हणजे अर्थ काय झाला, की ती आपण त्यांनी बॅन केली म्हणून आपण आपल्याकडे ती लगेचच बॅन करू नये. हा एक भाग. दुसरा, ज्या काही आपल्याकडच्या संस्कृतीनुसार मी तर नेहमी माझ्या प्रत्येक स्पीचमध्ये एक सांगतो, की आता जग आपण काय करत होतो ते फॉलो करायला सुरुवात केली जगाने. आपल्याकडे गावाकडे तुम्हाला माहिती असेल पूर्वी एक गंगाळ भरलेलं असायचं बाहेर आणि त्याच्यामध्ये एक तांब्या असायचा आणि हे दोन्ही तांब्याचं असायचं आणि आलेला प्रत्येक माणूस पायावर, हातावर, तोंडावर पाणी मारूनच घरात यायचा. तो घरातला माणूस असो किंवा पाहुणा असो. ही आपल्याकडची पद्धत आहे, आपल्याकडचा रिवाज आहे. तोच आता जगाला फॉलो करायला लागणार आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, की ज्याला आत्ताच्या जगामध्ये अँटीऑक्सिडंट्स म्हटलं जातं. हे आपल्याकडच्या रोजच्या जेवणामध्ये आपण तोंडी लावतो. त्यामुळे आपल्याकडचं खाणं-पिणं हे अतिशय चांगलं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट ज्या सोशल डिस्टन्सिंगचे विषय आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आपण फार चांगल्या पद्धतीने ते पहिल्यापासून फॉलो करत आलोय. तर अशा आहेत काही गोष्टी, काही रिकमेंडेशन्स तुम्ही म्हणता त्यामुळे निश्चित आपल्याला आपल्या स्वतःच्या पण वेगळ्या करता आल्या पाहिजेत आणि आपण त्या येत्या काही दिवसांमध्ये निश्चितपणे करू. दुसरी एक महत्वाची गोष्ट ह्या निमित्ताने मला सांगायची, की जे कोणी आता ऐकतायत हे, आज आपण ह्या कोरोनामुळे खडबडून जागे झालेलो आहोत आणि आपल्या इम्युनिटीच्या बाबतीत आपण विचार करतोय. तर ही इम्युनिटी काही ह्या कोरोनासाठीच उपयोगाची नाही. आजही पण गरजेची होती, आताही गरजेची, उद्याही गरजेची राहणार आहे. त्यामुळे आपलं जे काही रुटीन आहे त्याच्यामध्ये जर आपण काही व्यसन करत असू ते बंद केली पाहिजेत 100%. आपण व्यायाम करत नसू तर व्यायाम निश्चितपणे आपल्या आपल्या वयानुसार आणि आपल्या नुसार तो व्यायाम केला पाहिजे. व्यायाम हा शो साठी नाही तर त्याचा शरीराला उपयोग होतोय की नाही. एखाद्या चांगल्या डॉक्टरचं गाईडन्स घ्या की कुठल्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. आता बरेच जण असतात की त्यांना वॉक करायचा असतो किंवा रन करतात आणि त्यांना गुडघ्याचा त्रास असतो. करू नये त्यांनी वॉकिंग. त्यांनी त्याच्याऐवजी सायकलिंग करावी. जेणेकरून वजन सगळं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की व्यायाम करणं, चांगला आहार घेणं, व्यसनं बंद करणं ही कायमस्वरूपीची गाईडलाईन आहे.
कोरोना रिलेटेड जरी असली तरी ती आधी उपयोगाची होती आणि ह्याच्या पुढे उपयोगी. खूप छान सर, खूप छान सर. हे कोरोना जो आहे तो परत होऊ शकतो का, असा एक प्रश्न आला. हो 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 हो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 उदाहरणं देऊ शकतो. आपल्या महाराष्ट्राच्या टास्क फोर्सचे जे चीफ आहेत, ते कॅन्सर सर्जन आहेत ऍक्च्युअली पेडियाट्रिक, त्यांना 2दा झाला असिम्प्टोमॅटिक दोन्ही वेळेस. ओके. आणि असे काही उदाहरण आहेत की ज्याच्यामध्ये फार कमी आहेत, परंतु आणि असं लक्षात आलेलं आहे की जी असिम्प्टोमॅटिक राहतात लोक, त्यांना पुन्हा होण्याची शक्यता असते, परंतु परत एकदा ते लक्षात येत नाही, असिम्प्टोमॅटिकच राहतात. त्यांच्यामध्ये अँटीबॉडी नावाची एक टेस्ट आता केली. आता मी रिसेंटलीच ती टेस्ट केली माझी, ती पॉझिटिव्ह येऊन गेली. म्हणजे अँटीबॉडीज माझ्या शरीरात तयार झाल्यात, म्हणजे मला कधी होऊन गेला कळला नाही. करेक्ट. अँटीबॉडी टेस्ट करून केली तर आपल्याला कळू शकतं की आपल्याला होऊन गेलं की, परंतु पुन्हा होण्याची जी काही पॉसिबिलिटी आहे ती मात्र आहे, आणि तरी पण त्याला घाबरून जायचं काही कारण नाही. सर अजून एक प्रश्न आहे की वाफ घेणे दिवसातून 3 वेळेस खरंच युजफुल आहे का? खरं तर आमच्याकडे पण काही डॉक्टर्सनी जलनेती आणि वाफेच्या बाबतीत बोललेत, परंतु एक लक्षात घ्या, हा व्हायरस आपल्याकडे येण्याआधी इराणमध्ये होता, दुबईमध्ये होता, तिथेही वाढलेला. तिथे 55 डिग्री टेम्परेचर असतं. वाफेच्या बाबतीत सांगितलं जातं की तुम्ही 60 डिग्रीची वाफ घ्या. ते काही आपण चेक करू शकत नाही. वाफेचा एक हे बॉइलिंग पॉइंट असतो 100 डिग्रीचा, त्यानंतर वाफ चालू होते. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघितल्या तर ह्या व्हायरसवर हीटचा परिणाम होत नाही, हे जवळपास फायनल निश्चितपणे झालेलं आहे. त्यामुळे ती वाफ घेतल्यावर असं म्हटलं जातं, वाफ घेण्याच्या त्याचा पण मी अभ्यासपूर्वक विचार करून त्यांच्याशी चर्चा करून बोलतोय, की त्यांचं म्हणणं असं आहे की नाकामध्ये आणि घशाच्या भागामध्ये जिथं व्हायरस जस्ट एंट्री करतोय तिथेच वाफ घेऊन त्याला मारून टाकलं तर तो नष्ट होईल आणि खाली जाणार नाही, खाली सरकणार नाही, कॉम्प्लिकेशन्स होणार नाही. आतापर्यंत असं काही संशोधनातून निश्चितपणे झालेलं नाही की हीटचा किंवा वाफेचा व्हायरसवर कुठला परिणाम होतो का. परंतु वाफ घेत राहणं तसंही इतर कारणांसाठी उपयोगाचं असल्यामुळे वाफ घ्यायला हरकत नाही. दिवसातून 2 वेळा वाफ घेतल्याने बाकीचे त्रास सुद्धा कमी होतात, त्यामुळे वाफ घ्यायला हरकत नाही. थँक्यू सो मच सर. शेखरजी आलेले आहेत. भाऊ, हँड ओव्हर टू यू. नाही कंटिन्यू कर. ओके ठीक आहे. बोरा सर, अजून एक प्रश्न आहे की फ्लू, टायफॉइड आणि मलेरिया याचाच हा फॅमिली मेंबर आहे का? नाही. टायफॉइड हा बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरस हे 2 वेगळे. एक व्हायरस म्हणजे विषाणू, आपण ज्याला म्हणतो व्हायरस म्हणजे विषाणू, आणि बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. फ्लू हा व्हायरस आहे. ओके. इन्फ्लुएन्झा व्हायरस ज्याला म्हटलं जातं. टायफॉइड हा बॅक्टेरिया आहे. साल्मोनेला टायफी नावाचा जंतू आहे. ओके. सर, जशी SMS ची तुम्ही थेरी सांगितली तशी आता समजा तुम्ही जी म्हणताय की फार कमी दिवस राहिले आहे आपल्याला ह्या संकटातून वाचायसाठी, तर काय आता सांगाल तुम्ही की आता काय नेमकी काळजी घ्यावी सर्वसामान्य माणसाने? जे SMS तत्व सांगेल, सोशल डिस्टन्सिंग फॉलो करत राहायला पाहिजे, मास्क वापरत राहायला पाहिजे, सॅनिटायझर वापरत राहायला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणं निश्चितपणे टाळलं पाहिजे. अजूनही हे बघा, एखाद्या व्यक्तीला झालेलं नसेल आणि त्याला झाल्यावर तो कॉम्प्लिकेशन मध्ये जाईल का नाही हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे अवॉइड करणं गर्दी आणि हे तत्व वापरणं. जोपर्यंत कम्प्लिटली, आता आपण सध्याला तरी लसीवर डिपेंडेंट आहोत, लसचा अजून ट्रायल्स मध्ये आहेत, त्याचा काही फायनल इलाज येतोय, तोपर्यंत तरी निश्चितपणे काळजी घेतली गेली पाहिजे. थँक्यू सो मच सर फॉर युअर टाइम. आणि फार चांगली माहिती आमच्या सर्व सभासदांना मिळाली तुमच्या माध्यमातून. मी आता शेखरजींना विनंती करतो की त्यांनी या विषयावर त्यांचं मत मांडावं. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी थोडस मिस केलं, कारण की आज माझं म्हणजे मी कुठे गेलो होतो ते एकदा सांगतो फक्त. आज आपण सर माहेश्वरी समाजातर्फे पुण्याच्या माहेश चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून आहे, आमचे माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ आहे,
आणि आम्ही आता हे सगळे विषय आपण घेण्याचं कारण तेच होतं की कोरोना झाल्यावर एक तर अज्ञान खूप आहे लोकांमध्ये की माहिती नाही आणि अजून त्याच्यात क्लॅरिटी नाहीये, म्हणूनच आपण हा उपक्रम सुरू केला. आणि आयुर्वेदा खूप इफेक्टिव्ह आहे हे आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे आणि ते जनरली पण समोर येत आहे. त्यामुळं आपण श्री श्री तत्वाचं आज डॉक्टर बेलारी यांना बोलून सगळी माहिती घेतली आणि तुम्हाला खास करून बोलवलं. कारण तुमच्या बरोबर माझं जेव्हा 2 वेळा बोलणं झालं तर असं वाटायचं की आता फोन ठेवूच नाही आणि तुमच्याशी कंटिन्युअस बोलत राहावं. कारण तुमचं इतकं प्रॅक्टिकल वाटतं सगळं की तुम्ही म्हणजे नुसतं नॉलेज नाहीये तुमचं. मला असं वाटतं की पुस्तकी नॉलेज नाहीये, तर तुमचं हे खूप प्रॅक्टिकल नॉलेज आहे जे तुम्ही सगळं बोलताय ते तुम्ही. आणि हे पण मला कळालं की तुम्ही म्हणजे स्लमच्या बाहेरच असं बसून रस्त्यावरच तुम्ही क्लिनिक सुरू केलेलं आहे. हो. आणि जी सेवा तुम्ही करताय डॉक्टर साहेब, पहिल्यांदा तर त्याला हॅट्स ऑफ आणि खूप खूप तुमचं अभिनंदन पण. कारण की आम्ही पण आता महा एनजीओच्या नात्याने खूप काम करतोय, परंतु खूप इच्छा असूनही रस्त्यावर उतरून काम करण्याला खूप मोठी डेअरिंग लागते आणि मानसिकता लागते. या कोरोनाला फेस करायचं हे आम्ही ठरवलं होतं. तसंच तुम्ही पण बघतोय हे कोरोना नाही तुमचं तर म्हणजे मी आयुष्याची पूर्ण हिस्ट्रीच तशी तुमची आहे की लोकांना मदत करायची आणि परखड. म्हणजे जरी लोक कधी असं वाटत असेल की डॉक्टर साहेब असं बोलतायत, परंतु मी दोन्ही वेळा तुमचा अनुभव घेतलेला आहे आणि तुम्ही आमच्या शब्दाला मान देऊन इथे आलात त्याच्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचा धन्यवाद देतो. आणि डॉक्टर साहेब आज आम्ही माहेश्वरी समाजातर्फे ह्याच कारणामुळे की एसिम्प्टोमॅटिक जे पेशंट असतात त्यांना कुठेतरी असं फील असतं की ठीक आहे आम्ही घेऊ आयुर्वेदिक घेऊ किंवा थोडंसं मेडिसिनल ॲलोपॅथिक घेऊन आम्ही हे करू, घरीच होम क्वारंटाईन होऊ. परंतु होम क्वारंटाईन होताना थोडासा कुठे ना कुठे त्यांना ते आतमध्ये फॅमिली बद्दल खूप भीती असते मनामध्ये की आपण घरी जरी असेल आणि आपण जर नाही ते पूर्णपणे फॉलो करू शकलो तर आपल्यामुळं घरच्यांना होईल. आणि एसिम्प्टोमॅटिकला तर तसंही आपण सगळ्यांना माहिती आहे की ऍडमिट व्हायची गरज नसते. म्हणून आता कोरोना सेंटर्स हे जे काही कन्सेप्ट आता चाललेली आहे आणि खास करून आम्ही जैन समाजाचे मी आता 2 कोरोना सेंटर बघून आलो मागच्या 10-15 दिवसाआधी. आणि आता RSSनी पण पुण्यामध्ये 9 सेंटर्स सुरू केलेत. आणि मला असं वाटतं की त्याचा खूप इफेक्ट आहे. कसं आहे त्याच्यामध्ये म्हणजे हॉस्पिटल किंवा होम क्वारंटाईन पेक्षा हे कोरोना सेंटरमध्ये आम्हाला जो फायदा दिसला, एक तर पैशाची बचत खूप होते. अननेसेसरी हॉस्पिटलचं टेन्शन येत नाही. हॉस्पिटल सारखे रेस्ट्रिक्शन्स नसतात. तिथले आमची कोरोना सेंटर्सचे डॉक्टर हे डेडिकेटेड डॉक्टर असतात आणि आम्ही आयुर्वेदाचं ट्रीटमेंट पूर्णपणे तिथं देऊ शकतो. सकाळच्या काड्यापासनं तर रात्री झोपण्याच्या दुधापर्यंत, हळदीच्या दुधापर्यंत आम्ही सगळी व्यवस्था करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही मेडिसिन मधले डॉक्टर्स आहेत जे PMCचे रूल फॉलो करून करतात, त्यांना पण आम्ही बरोबर घेतलेलं आहे. आणि त्या डॉक्टरांनी ते मॅनेज करायचंय. डॉक्टर राठी म्हणून आहेत, त्यांना दिलंय आम्ही ते रेमेडी हॉस्पिटलचे आमच्या समाजाचे जयप्रकाश राठी. असल्यामुळं. आणि त्यांनी पण कॉस्ट टू कॉस्ट ठरवलंय. तर आम्ही फक्त 35,000 रुपयामध्ये सगळ्या सोयींयुक्त म्हणजे ऑक्सिजन, पोर्टेबल ऑक्सिजन मशीन सुद्धा आम्ही बसवणार आहोत. आणि आता आम्ही आजच त्याचं इनॉग्रेशन होतं म्हणून मला अर्जंट जावं लागलं. तर तिथे आम्ही सर आता माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट या मुख्य संस्थेच्या माध्यमातून आणि माहेश्वरी समाज पुण्याच्या माध्यमातून महेश सांस्कृतिक भवन आपल्याला माहिती असेल इंदिरानगर बिबिवाडीच्या पुढे, तर तिथं आपण आज ऑफिशियल इनॉग्रेशन केलं. आणि आम्हाला असं कुठेतरी वाटतं की खूप फायदा या गोष्टींचा लोकांना होईल. आणि आम्ही तिथे 60 पेशंटची आता तूर्त व्यवस्था करतोय, ते वाढवली जाईल त्यांची. मुख्य म्हणजे ते महेश चॅरिटेबल. पण त्याच्या तिथे गेल्यामुळं मला असं आता वाटायला लागलं की हळूहळू कुठं ना कुठं या गोष्टींमुळं जी भीती आहे मनातली ती पण आता आपल्या ओळखीच्या ठिकाणी जाऊन ती ट्रीटमेंट घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे असं आम्हाला जाणवत होतं. म्हणून आम्ही पण एक थोडासा छोटा हातभार माहेश्वरी समाजातर्फे आज पुण्यामध्ये आजच सुरू केलंय. उद्यापासून तिथे पेशंट्स येणार आहेत. तर डॉक्टर साहेब आता आपण
आमच्याकडेही बऱ्याच कंप्लेंट येतात. आज मला ते अटेंड नाही करता आलं. 3-4 असेच येतात की घाबरून आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन आणि तिथली ती एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यावर आपल्या हातात पण काही राहत नाही. आणि आम्ही अजिबात अगेन्स्ट पण नाहीये कोणीच की हॉस्पिटलमध्ये जाऊ, पण त्या क्रिटिकल कंडिशनला ते होतं का हे खूप महत्वाचं मला वाटतं. आणि तुम्ही आता मला असं वाटतं मी ऐकू नाही शकलो तुमच्या दोघांचे, पण मला असं वाटतं की आपण नक्की डॉक्टर साहेब, मी आता तुम्ही चाललो होतं तेव्हा जस्ट चॅट बघत होतो, तर खूप प्रश्न आणि खूप आवडले लोकांना. बऱ्याच लोकांनी सांगितले की आम्ही थोडं मिस केलं, आम्हाला परत ऐकता येईल का आणि याच्यामध्ये डिटेल अजून आपल्याला जाता येईल का. तर निश्चित डॉक्टर आम्ही तुम्हाला याच्या पुढेही त्रास देणार आहोत महाएनजीओ फेडरेशन या माध्यमातून, कारण आपली ही निशुल्क सेवा आम्ही आता 3 वर्ष झालं आम्ही करतोय. आणि तुमचं खूप खूप आभार. दुसरी गोष्ट की डॉक्टर बेलारी पण आता माझ्या लक्षात नहीं आलं, पण आता बघितलं मी ते सुद्धा आहेत. तो बेलारी जी, मैं आपका भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ यहाँ पे कि आप आए और हमको इतना अच्छा गाइड किया आपने। और मुझे ऐसा लगता है कि ये कॉम्बिनेशन चलते रहना चाहिए। बहुत लोगों की डिमांड है कि इसको चलते रहे। और स्पेशली मैं सबके सामने आज एक बात बताना चाहता हूँ, मैं अकेला नहीं, तो जो भी आर्ट ऑफ लिविंग के फॉलोअर होंगे और जिसको भी श्री श्री तत्व के बारे में जानकारी है, मालूमात है, हमारे जैसे लोगों ने जैसे ही कोरोना 23 तारीख को शुरू हुआ, 25 तारीख को हमने काम शुरू किया, तब से हम लोग श्री श्री तत्व के पूरे आयुर्वेदिक प्रोडक्ट, अमृत हो, तुलसी हो, कबसूर कुड़ीनीर हो, शक्ति ड्रॉप हो, तुलसी ड्रॉप हो, बहुत कंटिन्यूअसली हम ले रहे हैं और हमको उसका इफेक्ट लग रहा है। जैसे अभी डॉक्टर ने बताया कि उन्होंने वो कोई टेस्ट किया कि जिसमें वो एंटी बॉडीज तैयार हो गई है, तो हमको भी ऐसा लगता है कि हम भी इतना घूम रहे हैं तो हमारे में भी शायद कोरोना आके गया होगा, तो पता नहीं। लेकिन आयुर्वेदा का बहुत जबरदस्त इफेक्ट है और श्री श्री तत्व जैसा प्रोडक्ट हमारे पास है और अभी सप्लाई भी बहुत सुंदर है, बहुत अच्छा है। आप ऑनलाइन भी मंगा सकते, यहाँ पे भी ले सकते। तो आयुर्वेदा को प्रमोट करना ये हमारा उद्देश्य है और उसमें श्री श्री तत्व हमको एकदम फैमिली जैसा ही लगता है, क्योंकि हम उसमें 20 साल से काम कर रहे हैं, हमने देखा हुआ है, हमने खुद फैक्ट्री विजिट किया हुआ है और क्या हिसाब से वहां पे बनता है और जो नाम जुड़ा हुआ है उसमें तो मुझे नहीं लगता कोई कॉम्प्रोमाइज की गुंजाइश भी है। तो ऐसे सब सेशंस हमारे चलते रहेंगे। और राहुल, अमोल आहे का? अमोल बोलणार होता ना लास्ट? नहीं, अमोल नहीं है वो। ठीक है, तो और कुछ है राहुल? नहीं सर, कंक्लूड करायचं आहे। ठीक है। तो बहुत बहुत धन्यवाद सर दोनों को भी। और हम लोग तकलीफ देते रहेंगे और श्री श्री तत्व के बारे में भी डॉक्टर साहब हम आपको अप्रोच करते रहेंगे, क्योंकि श्री श्री तत्व के बारे में सर थोड़ा सा बहुत लोगों को चाहिए, लेकिन उनको मालूम नहीं कहाँ जाना है, कहाँ से लेना है, कैसे करना है। तो मैं आपको भी विनती करूंगा कि अगर आप अभी चैट पे डाल सकते हैं तो थोड़ा सा कुछ ऑनलाइन का जो भी है चैट पे डाल दीजिए, अदरवाइज हमको भेज दीजिए, हम सबको भेज के इसको प्रमोट करेंगे। और बहुत बार ऐसा देखा जाता है कि जूम कॉल हमारे अभी हर हफ्ते चल रहे हैं, तो काफी लोगों को अभी मालूम हो गया है कि इसका रिकॉर्डिंग हम बाद में कल वापस अपलोड करने वाले हैं यूट्यूब पे। और वो देखा गया है कि जैसे ही सेशंस अच्छे होते हैं और जितने इंफॉर्मेटिव होते हैं, तो वो इससे कई गुना ज्यादा उस पे कमेंट्स आते हैं, उस पे लाइक आते हैं। तो महाएनजीओ फेडरेशन की तरफ से मैं आपका दोनों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ और जो भी पार्टिसिपेंट्स यहाँ पे उनको भी मैं धन्यवाद करता हूँ। नमस्कार जी। थैंक यू, नमस्कार। थैंक यू सो मच।